आजकाल काय झालंय ना, जे ऑफेंड होतात ना लोकं, तर ते ॲक्चुअलमध्ये ऑफेंड नाही होत. त्यांना सोशल मीडियावर दाखवायचे की ते ऑफेंड झाले. का? कारण त्यांचे पण फॉलोअर्स वाढतात. खूप लोकं म्हणतात कॉपी आहे किंवा काय आहे किंवा काही नाही. तर ह्या गोष्टी तर सगळीकडेच होतात ना यार. इंडियन आयडल जेव्हा म्युझिक शो आला, दुसरा व्हॉईस ऑफ इंडिया आला, तर ते कॉपी थोडी होतं त्याचं. कॉपी तेव्हा असतं की नाही तू होत. ए बोलला आणि मी पण ए बोललो, ते कॉपी बरोबर, झालं ना. बरोबर. जर घरचे म्हणतायत ना की तो चुकीचा, तर समजून घ्या आपल्यामध्ये पण काहीतरी चूक आहेच. हां, तर त्याच्या घरी पण आपण चुकीचेच आहेत. ठीक आहे. तर मित्र आहे ना, ते थोडं दारूचं रिलेशन कसं असतं माहिती आहे ना तसंच तुला? आहे. आपण एखाद्या आर्टिस्टला आहे ना, त्यांच्या कंटेंटनुसारच जज करतो, की अरे याने कविता केल्या, म्हणजे हा बाहेर जाऊन असं-असं नाही बोलला पाहिजे. तू बघितली असेल की मला माहित नाही. त्या मुलीने रिल बघितली नाही का की टेटू नको जायला मड लेजेंडला जाऊ. त्यांना काहीच लिमिट त्यांना म्हणतो, की तुला माझी जेवढी मारायची तुम्ही मारू शकता. मला काही प्रॉब्लेम नाहीये. आणि तू बघितलं, की असे कितीतरी कंटेस्टंट येतात, जे आमची उडून जातात आणि मी त्या गोष्टी ठेवतोय YouTubeला. खरं आहे. सो या आमच्याच आईला नाही का मुलगा आला होता हो, त्याने एक्झॅक्टली. मजा घेतली आणि नाही तर काका तेच गोष्ट असते, की ते एवढे छान रायटर आहे. समीर दादा झालं, प्रसाद दादा झाले, हे एवढे छान रायटर आहे, की यांच्या लाईफमध्ये एक किस्सा झालाय. ते चिपकतच इतक्या छान प्रकारे दाखवतात यार. मित्रांमध्ये काय असतं, समजा तू आणि मी मित्र आहे. काहीच नाही. तर मी जेव्हा तुझी उडवतोय, तर मी तुला हा पण हक्क दिलेला असतो, की तू पण माझी उडवायची. स्टँडअप कॉमेडी का नव्हतं जात, याचं रिझन पण हेच होतं, की जे पण चॅनल्स वगैरे स्टँडअप कॉमेडी प्रमोट करायचे ना, त्यांचं इंटेन्शन स्टँडअप कॉमेडी प्रमोट करणं कधीच नव्हतं. त्यांचं इंटेन्शन फक्त त्यांचं चॅनल चालवणं होतं. तो शो, गणेशवाला शो आणखी मजा येण्याचं कारण पण हे होतं ना त्याच्यामध्ये, की आमची एकमेकांची बॉन्डिंग तशी आहे ना. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉमेडीच्या आपल्या धमाकेदार नवीन एपिसोडमध्ये. सो सध्या एक मराठी टॅलेंट शो खूप जास्त चर्चेत आहे आणि खूप जास्त गाजतोय, तो म्हणजे मराठी लेजंड्स. सो आज आपल्या शोवर या शोचा क्रिएटर आणि फेमस स्टँडअप कॉमेडियन असलेला कपिल अग्रवाल, ज्याला आपण सगळी मराठी कपिल म्हणून ओळखतो, हा असणार आहे. सो आपण कपिल दादासोबत मराठी लेजंड्सच्या बॅक स्टोरीबद्दल किंवा कपिल दादाच्या आत्तापर्यंत जर्नीबद्दल किंवा टी व्ही कॉमेडी आणि यूट्यूब कॉमेडी यांच्या डिफरन्सबद्दल किंवा अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण खूप साऱ्या प्रमाणात आहोत. सो जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. सो एन्जॉय दी पॉडकास्ट, लेट्स गो. सो हॅलो कपिल दादा, तुझं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठी. थँक्यू बाई, थँक्यू सो मच. आपला आता जवळपास 4 महिने झाले असतील आपला कॉल झाला फर्स्ट टाइम. त्याच्यानंतर आता मुहूर्त लागला असं म्हणू आपण की भेटतोय आपण एकदा पुण्यात आता. हो. सो तर खूप काही जाणून घ्यायचं मला मराठी लेजंडबद्दल किंवा तुझ्याबद्दल पण. हं, हं, आपण पहिले मराठी लेजंडबद्दलच की सगळ्यात एक सिरियस प्रश्न आहे आतापर्यंत सगळ्यात, हं. की मराठी लेजंडमध्ये आपण म्हणतो ना थोडंसं नॉन व्हेज पण किंवा असं सगळं हां. जनरल चालतं सगळं. आता काही म्हणजे हिंदी शोज पण आहे, काही इंग्लिश शोज पण आहेत. बरोबर, त्याचं मग आपण म्हणतो ना की एक थोडक्यात मराठीमध्ये त्याचं आपण घेऊन आलोय. बरोबर. तर मग याचा काही प्रॉब्लेम नाही आला तर मग कधी? यार नाही, प्रॉब्लेम काही तसं येत नाही रे. जोपर्यंत आहे ना कोणाला काही ऑफेंड कोणी होत नाही किंवा कोणाला पर्सनली असं मन दुखावलं जात नाही, तोपर्यंत काही प्रॉब्लेम नसतो रे. आणि राहिली गोष्ट आपल्याला वाटतं की 18+ आहे किंवा काही वल्गर आहे किंवा काय, तर तसं तर पहिली गोष्ट आमच्या शोमध्ये काही नाहीये. ठीक आहे. आम्ही खूप इंटेन्शनली या गोष्टी लक्ष देतो, की आमच्या साइडनं काही अशा गोष्टी बोलल्या नाही गेल्या पाहिजे. शिव्या म्हण किंवा काहीही म्हण, ते आमच्या साइडनं तरी गेलं नाही पाहिजे, आम्ही मेक शुअर करतो. कंटेस्टंटचं कंटेंट आपल्याला माहीत नसतं, सगळं इम्प्रोव्ह असतं. सो त्यांच्या थ्रू काही गोष्टी बोलल्या गेल्या तर आम्ही ट्राय करतो की ते बीप करावं किंवा काय, समजा त्याचा एसेन्स तसं राहिला. आणि राहिली गोष्ट समजा मी ॲज अ कॉमिक मी सांगतोय, की समजा मी प्रेक्षक आहे एखाद्या शोचा, तर मला तर असं पण काही प्रॉब्लेम नाहीये ते ऐकण्यामध्ये. असे कितीतरी शो ऑलरेडी YouTubeला आहेत. आहेत, मराठी खूप शो आहेत. आहेत, हिंदी शो जिथं ॲक्चुअल शिव्या यूज केल्या गेलेल्या आहे. फक्त तुम्ही एका शोमध्ये, एका फॉर्मॅट शोमध्ये ते बोलताय ते चुकीचं आहे आणि तुम्ही मूव्हीमध्ये बोलताय ते चुकीचं नाही, असं कसं आहे? सेमच ऑडियन्स आहे, जे मिर्झापूर पण बघते, ते तुम्हाला सॅक्रेड गेम्स पण बघते, ते तुम्हाला चांगलं वाटतं, तुम्ही तिकडं स्तुती करतात, "अरे का भारी बनवलंय?" आणि सेम कंटेंट तुम्हाला समजा एखादी हलकीशी शिवी इथं आली, तर तुम्ही म्हणता, "अरे ते चुकीचं आहे." असं का पण मग? बरोबर, बरोबर. मग ऑडियन्सचं पण चुकीचंच आहे ना ही गोष्ट. सो तो थॉट न विचार केलेलाच बरा आहे. जेव्हा कोणाला वाटेल, फक्त माझं असं असतं, की कोणाची जिथे कोणत्या म्हणजे इमोशनली कोणाला हर्ट नाही व्हावं. बरोबर. की 100% तुम्ही की त्यांचे थॉट्स कोणत्या एखाद्या गोष्टीसोबत जुडलेले आहेत. त्या गोष्टी तुम्ही न बोललेलं बरं. बस हे मी मेक शुअर करतो. बाकी शिव्या वगैरे तर काही नाही. मग आता हा शो जेव्हा मराठीत आणला, हं, हं. तेव्हा रोस्टिंग म्हणा किंवा हं. डबल मिनिंग बोलणं मराठीमध्ये तेवढं ॲक्सेप्टेबल आत्ता बनवतं, आता होतंय थोडं-थोडं म्हणत नाही हां. मी. पण ते भीती वाटली असं की हा शो आणताना काय मराठी कितपत वर्क करेल हे? यार बिंग स्टँड-अप कॉमिक आहे ना, तर काही ना काहीतरी गोष्टी तुम्हाला कराव्या तर लागतीलच आहे ना.
म्हणजे खूप लोकं म्हणतात कॉपी आहे किंवा काय आहे किंवा काही नाही. तर ह्या गोष्टी तर सगळीकडेच होतात ना यार. इंडियन आयडल जेव्हा म्युझिक शो आला, दुसरा व्हॉईस ऑफ इंडिया आला, तर ते कॉपी थोडी होतं त्याचं. कॉपी तेव्हा असतं की नाही तू होत. ए बोलला आणि मी पण ए बोललो, ते कॉपी बरोबर, झालं ना. बरोबर. सो ह्या गोष्टी तर होतच राहणार आहे. मराठीमध्ये झालं, तमिळमध्ये झालं, कुठं ना कुठं प्रत्येक ठिकाणी होतंय, है ना. प्रत्येक ठिकाणी या गोष्टी होणारच आहेत. कॉपी चालतेच. पॉडकास्ट सुद्धा कोणी कोणी कॉपी केली. पहिलं एक्झॅक्टली. कोणी सुरुवात केलीच आहे ना एक्झॅक्टली, त्याच्यापासून असंच एक्झॅक्टली. आहे. तर आता समजा बिअर वायसेसने केलंय किंवा रासमानीने केलंय आणि मी तू तुला कॉपी इथे करतोय का? एक्झॅक्टली तू कॉपी थोडी करतोय. तर ती गोष्ट आहे की तुम्ही किती चांगल्या प्रकारे करताय आणि तुम्ही त्याला किती न्याय देताय, त्या गोष्टी मॅटर करतात आणि बोलणारे लोकं आहेत. सो बीइंग अ कंटेंट क्रिएटर जेव्हा तुम्ही त्या गोष्टी अव्हॉइड करणं शिकतात, समजायचं तिथूनच तुमची जर्नी चालू होती. सो बाकी मॅटर नाही वाह! करत. बरं आता मग समजा आता मराठी लेजन सुरू करताना काय विचार केला होता? म्हणजे स्टार्टिंगला कधी वाटलं की मराठी लेजन असतं की आपण सुरू करू मराठीमध्ये? हां. असं कधी नाही, नाही. विचार ऑफकोर्स म्हणजे ही गोष्ट पण मी डिनाय नाही करणार, की हिंदीमध्ये तो शो खूप जास्त हां, हां. पॉप्युलर होत होता. तर मला ही आयडिया नव्हती, की असं काही म्हणजे कारण इंग्लिशमध्ये पण तो शो आहे. नंतर बरोबर. हिंदीमध्ये पण 2-3 तोपर्यंत कॉन्सेप्ट शो आहेत. आलेले होते. दिल्लीच्या काही कॉमिक्सनी केलेले किंवा मुंबईच्या कॉमिक्सनी केलेले. तर माझं होतं नेहमी, की ऑफकोर्स तो शो खूप जास्त पॉप्युलर होतो, तर आपण पण सेम शो करावा, आहे ना. काहीतरी आपण काय चेंजेस करावे. हां. स्टार्टिंगला एवढी अक्कल नव्हती किंवा एवढं माहीत नव्हतं, की एकदमच सेम नाही करू शकत किंवा काही नाही. तर ऑफकोर्स मी त्या गोष्टी हळू-हळू करत चेंज केले. तू पहिल्या एपिसोडपासून तर 12व्या एपिसोड आम्ही टाकलाय. खूप तू फरक आहे. बघितलं असेल तर आम्ही सातत्यानं चेंज करतोय चेंज काही ना काही, काही ना करताय. काही. ह्याच गोष्टीमुळे करतोय, की भाई एकदम सेम नको वाटायला. आता तुम्ही जे येतात लोकं, हे टीव्हीवर पण खूपसे शो आहे, की वेगवेगळे लोकं आपलं टॅलेंट दाखवायला येतायत. येतात आता सो टॅलेंट शोज आहेत. हां, सेम गोष्ट आपण YouTube थ्रू करतोय. आता मराठीमध्ये खूपसे चॅनल्स आहेत, ज्यांना खूप बॅकिंग आहे. तुमची इन्व्हेस्टमेंटवाली बॅकिंग आहे किंवा त्यांच्याकडे खूप मोठे-मोठे नावं आहे. हं. ते लोकं त्यांचं काही आम्हाला सपोर्ट नाहीये. हे आता समजा मी संभाजीनगरहून आलोय, छत्रपती संभाजीनगरहून मी आलोय. इथे येऊन मी समजा स्वतःच्या पैशानी असं नाही की माझ्याकडे खूप जास्त पैसा आहे. फक्त ते एक गोष्ट आहे की तुम्हाला हं. एक आवड आहे करण्याची गोष्ट. तुम्ही करतायत. 10 गोष्टी राहतायत जे मला पण दिसतायत. प्रोडक्शन वाईज की 10 बरोबर, गोष्टी मी आणखी टाकू शकतो. बरोबर. पण आपल्या हद्दीत जेवढ्या गोष्टी आहे, तेवढ्या मी गोष्टी करतोय हं, तिथे. हं, हं. आणि कोणी सपोर्ट करणार नाहीये ना कोणी काही आणि आमची जी टीम आहे तीच सगळं मिळून समजा आम्ही इथपर्यंत आलोय, बरोबर. तर मी यातच माझी विन समजेल. लोकं मागे 10 नावं ठेवतात. ह्या गोष्टी आपल्या कानावर पण येतात. जे ज्यांचे मोठे चॅनल्स येतात, आहेत किंवा येतात. काय ते पण म्हणतात, की "अरे त्यांना आणखी फॉर्मॅटची समज नाहीये." नाहीये तर तुम्ही सांगा. तुम्ही सांगू शकता तर तुम्ही बोला. तुम्ही नाही सांगू शकत तर लेट इट बी ना. तुम्ही तुमचं करा, आम्ही आमचं करतोय. आम्ही कधी म्हटलो 100% नाही तुम्हाला, की "भाई तुम्ही बरोबर करताय, तुम्ही चुकीचं करताय." बरोबर. तर ही इन्सिक्युरिटी तेव्हाच येते ना, की जेव्हा कोणतरी दिसतंय. मला तेच वाटतं, की मी तुला तेव्हा सांगू शकतो, की तू चांगलं नाही करत आहे, जेव्हा माझ्यात काहीतरी हैसियत आहे, की मी तुला सांगेल, की "भाई हे असं कर." फक्त मी तुला नावं ठेवून फायदा नाही काही. ते मग सांगायची तयारी पाहिजे ना, फक्त नाव ठेवून उपयोग नाही एक्झॅक्टली, ना. जर एक्झॅक्टली. तुम्हाला सांगणार असेल की तू असं कर तर ठीक आहे. बरोबर. पण मग ते म्हणजे हे चुकीचं आहे. मग याच्याकडे ऑप्शन ऑफ पण सांग कोर्स, ना. जर ऑफ तुम्हाला कोर्स, जर ऑफ कोर्स. असेल तुमच्याकडे तर. तीच गोष्ट असते रे, की अ, जे तू म्हटला, की का केलंय? तर ऑफकोर्स मी ही डिनाय नाही करत, की माझा स्वार्थ आहे त्या गोष्टीमध्ये, की शो कुठेतरी जाईल, लोकांना जाणार. माझ्याबद्दल माहिती पडेल. आपलं एक स्टँड कॉमेडी पण आपण करतोय, हे पण लोकांना कळेल. पण ॲट द सेम टाईम जे लोकं शोला येतायत वेगवेगळे टॅलेंट घेऊन आणि जेव्हा ते शो नंतर तुम्हाला कॉल करतात ना, आत्ता पण हं. कॉल येतच असतात मला. प्रत्येक वीकमध्ये 2-3 कॉल येतात, ज्यांनी याच्या पहिले आमच्या शोमध्ये येऊन परफॉर्म केलंय हं. आणि ज्यांना आम्ही YouTubeवर म्हणजे केलंय त्यांचं म्हणजे शो हं, टाकलाय हं, आपण. हं. प्रत्येकाचे कॉल येतात, की "दादा थँक यू. तुझ्यामुळे मी ओपन माईक करायला लागलो. मी फर्स्ट आलोय तिथे आणि असं-असं मला बक्षीस भेटलंय." काही लोकांचे येतात, की "दादा थँक यू. तुमच्यामुळे आम्हाला एक कॉर्पोरेट शो भेटलाय." हं. सो असं नाही, की ते करू शकत नव्हते. ते विदाऊट शो पण करू बरोबर. शकले असते. पण बरोबर. आपलं शो कुठे ना कुठे त्यांच्यासाठी पण माध्यम राहिलं ना. एक प्लॅटफॉर्म झाला ना. एक्झॅक्टली. हं. सो मी तेच म्हणतोय, की आपण कुठं काही नसताना समजा आपण एक आय-पी अशी क्रिएट करू शकतोय, जिथे लोकं येऊन त्यांचे टॅलेंट पण दाखवतायत आणि ते टॅलेंट लोकांपर्यंत पोहोचतंय आणि त्याचा त्यांना पर्सनली पण फायदा होतोय. मला पण फायदा नाही होतोय, त्यांना पण फायदा त्यांना होतोय. पण होतं. दोघांना होतं. हं. एक्झॅक्टली. तुमचा स्वार्थ आहेच आहे. त्याच्यात राइट. त्यात त्यात नो डाउट. एक्झॅक्टली. पण मग त्यांना समजा आता ते 0 स्टार्ट करणार तर मग ते आता 100 सुरुवात करू बरोबर. नाही पुढे सीन तोच पुढे होतो मराठीमध्ये, की लोकांना आहे ना मराठीमध्ये सगळ्यात वाईट गोष्ट हीच आहे, की कोणाला जेव्हा तू छोटा आहे ना, तुझे 10,000 फॉलोवर आहे, तुझे 4,000 फॉलोवर आहे, तेव्हा तुला ज्ञान नाही द्यायचे किंवा तेव्हा तुला म्हणायचं नाही, की तू आमच्या टीममध्ये ये, आम्ही तुला मोठं करू. हां. जेव्हा तुझे ऑलरेडी 100K झालेले असतील ना, तेव्हा ते तुला अप्रोच करतील. त्यांना 100% फक्त नावं ठेवायची की हा कसं काय चुकीचा करतोय. आणि त्यांना मोनोपॉलीवाला खूप मोठा गेम आहे. त्यांना वाटतं, की आपल्याशिवाय कोणी दुसरं आलंच नाही पाहिजे आलं नाही मराठीमध्ये पाहिजे. आणि जेव्हा कोणतरी दिसतं मग त्यांना वाटतं, की हा कसं काय आलाय? मग ते काय करतील बॅड माउथिंग करतील. दुसरं काही नाही करू शकत बरोबर. अशी गोष्ट आणि हे होतंय. तर मग आता समजा तुम्ही ज्या गेस्ट म्हणा किंवा तुमचे कंटेस्टंट येतात, त्यांची उडवता खूप जास्त, मजा हं, खूप घेतात. तर हं. मग ती रेशो कुठे ठेवली असती का, की इथपर्यंत जायचं आपल्याला असं काही? हे बघ 2 गोष्टी आहे. कॉमेडीमध्ये आहे ना मित्रांमध्ये काय असतं? समजा तू आणि मी मित्र आहे. काहीच नाही. तर मी जेव्हा तुझी उडवतोय,
तर मी तुला हा पण हक्क दिलेला असतो की तू पण माझी उडवायची. सेम गोष्ट आम्ही आमच्या शोमध्ये हे केलेलं आहे, की शोच्या पहिले मी जेव्हा त्यांना सांगतो ना, की आम्ही तुला रोस्ट करू, तर मी त्यांना सांगतो तुम्ही पण मला फ्रँकली करू शकतो. उलट मी तरी काहीतरी लिमिट ठेवतो, की आपण पहिल्यांदा भेटतोय, तुला जास्त वाईट नको वाटायला. मी त्यांना काहीच लिमिट देत त्यांना म्हणतो, की तुला माझी जेवढी मारायची तुम्ही मारू शकता. मला काही प्रॉब्लेम नाहीये. आणि तू बघितलं, की असे कितीतरी कंटेस्टंट येतात, जे आमची उडून जातात आणि मी त्या गोष्टी ठेवतोय YouTubeला. खरं आहे. सो या आमच्याच आईला मुलगा आला हो, होता, हो. त्याने तुमची एक्झॅक्टली. मजा घेतली होती नाही तर काका. तेच गोष्ट असते, की तुम्ही जेव्हा तुम्ही जोक घेण्यासाठी कॅपेबल आहात ना, तेव्हा तुम्ही जोक पण करू करू शकता. शकता. हां. ही मंडळी नाही. आणि तुला सांगू का प्लस पॉइंट हाच आहे. जे पण पॅनलला येतात ना आमच्या किंवा जी पण ऑडियन्स येते ना, ती सगळी मॅच्युअर्ड आहे. असे कितीतरी किस्से झालेत, की आम्ही काहीतरी बोललोय फ्लोमध्ये किंवा ते आम्हाला बोललंय. कधी असं झालं नाही, की कोणी ऑफेंड झालंय किंवा काय. कारण प्रत्येकाला माहिती आहे, की हा सगळा एक शो आहे. हे कोणी बरोबर, मीन नाही करत आहे बरोबर. कोणी. तुम्ही अविनाश दादाला प्रपोज करायला लावला आता. हां, भाई. तो अभिनय पण आम्ही खूप हसत होतो. एक्झॅक्टली. तीच तर गोष्ट असते ना, की लोकांना तो पण अफेंड नाही आला. नाही, अरे खूप भारी माणूस आहे तो. म्हणजे मला अपूर्व माझा खूप छान मित्र आहे पहिल्यापासून. नंतर नयनेश आणि सारंगशी माझं बोलणं व्हायचं. अविनाश चौघांपैकी अविनाशच असा होता, ज्याच्याशी माझं खूप कमी इंटरॅक्शन झालंय. शोच्या पहिले पण तो सगळ्यात पहिले आला, गुपचूप बसलाय. तर माझ्या माइंडमध्ये ते चालू होतं, की यार हा बोलेल की नाही. शोवर तो इतकं छान बोलला, इतक्या छान पद्धतीने तो बाहेर निघाला आहे ना आणि हे त्याचा रिअल सेल्फ आहे. इतका भारी माणूस आहे यार तो. आपण एखाद्या आर्टिस्टला आहे ना, त्यांच्या कंटेंटनुसारच जज करतो, की अरे याने कविता केल्या, म्हणजे हा बाहेर जाऊन असं-असं नाही बोलला पाहिजे किंवा हा म्हणजे याला काहीतरी व्यसन नाही पाहिजे किंवा नाही, नाही याला हे नाही पाहिजे किंवा ते नाही पाहिजे. असं 10 गोष्टी आपण करतो. पण यार रिअल सेल्फ म्हणजे आर्ट आणि आर्टिस्ट आपण वेगळं का नाही धरत ना? हाच प्रॉब्लेम झाला रणवीरचा, की या तो स्पिरिच्युअल करत होता. नंतर मग आता ठीक आहे, आता आपल्याला माहिती बरोबर. सगळ्यांना. तर तो सोशल आर्ट तुम्हाला आवडते ना माणसाची, बस तुम्ही त्याच्यावर राहा. तुम्हाला आर्टिस्ट कसा आहे त्याच्यावर तुम्ही का जातायत? संपली गोष्ट. कमाल. म्हणजे तुम्ही असं काही जास्त ठेवत नाही फिल्टर, की तुम्ही माझी गोड मी पण तुमची घेऊन चालतो. यार फिल्टर जर ठेवावा लागतोय ना, तेव्हा आम्ही असे आहेत. नसलं फिल्टर ठेवला तर आणखी मजा आली असती. नाही हां, कसं फिल्टर ठेवले तर मग नाही आता मित्रामध्ये गेले तर आता तुला सुद्धा माहिती आहे, की आपण हां. कशा गप्पा मारतो. आपल्याला एक्झॅक्टली. तोंड आपल्या कंट्रोलच राहत नाही अरे, हे बघ मित्रांमध्ये. तुला सिंपल एक एक्झाम्पल देतो, ठीक आहे. सो कंटेंट आहे ना, एक प्रकारे असं समज, की एक काहीतरी तुम्ही असं तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये मजा येते तसं आहे. तुला बाहेर जेवण करण्यात मजा येते. तू बाहेर जेवायला गेलाय कुठेतरी, हॉटेलमध्ये गेलाय, तुम्ही जाताय, भारी गोष्ट आहे, ठीक आहे. दारू पिणं, सिगारेट पिणं हे चांगलं नाही तुम्हाला माहिती आहे. बरोबर. पण दारू पिणारे लोकं आहेत, सिगारेट पिणारे लोकं आहेत. म्हणूनच त्यांचे ठेके पण आहेत, त्यांच्या टपऱ्या पण आहेत, लोकं जातायत. बरोबर. सो कंटेंट तसंच आहे ना, की हे पुढच्यावर डिपेंड राहून द्या ना, की त्यांना ऐकायचं नसतील ते नाही ऐकणार. 100%. कोणीतरी थर्ड पर्सन येऊन का सांगतोय, की तुम्ही त्या माणसासाठी चुकीचं कंटेंट बनवतायत? बरोबर. आता इथे एक पॉइंट आहे बघ, की एक आहे ना वर्ट लेजेंडच्या कमेंटमध्ये मी एक कमेंट वाचलेली, की तुम्ही नाही का राजकीय काही सामाजिक हेतू घेऊन किंवा नाही का तसे पॉइंट्स घेऊन तुम्ही तुमचे स्किट बनवा किंवा शो डिझाईन करा. बरोबर. पण मग त्याच्यावर तुमचं मग नाही, तुम्ही नाही. तर ॲज अ ही कंटेंट गोष्ट क्रिएटर काय टेक नाही, नाही. ते मी हे बघ, मी तेच सांगतो तुला, की आपण यूएसमध्ये राहत नाहीये. हे मला ॲज अ आर्टिस्ट समजून घेणं खूप जरुरी आहे. जसं यूएसमध्ये फ्रीडम ऑफ स्पीच जे म्हणतात ते ॲक्चुअल आहे, म्हणतायत तर. हां, इथं आपल्याकडं फक्त नावाला आहे ती गोष्ट. हे मानावं लागेल. सो बाहेर जेव्हा फ्रीडम ऑफ स्पीच आहे, ते तिथलच्या प्रेसिडेंटवर पण बोलतायत. ते प्रेसिडेंट पण लाईटली घेतायत. आपल्याकडे नाही आहे, तर हे ॲज अ आर्टिस्ट मी ब्लेम नाही करू शकत. हे ठीक आहे, मला सहन करावीच लागेल ही गोष्ट किंवा मला मानून घ्यावी लागेल, की नाही आहे तर मला नाही बनवलं पाहिजे. मग माझ्यामध्ये समजा किडा आहे, की नाही, नाही असं कसं फ्रीडम ऑफ स्पीच बोलू, मग त्याचे त्यांना फळ भेटतातच त्या गोष्टीचे. पण रिलिजियस, पॉलिटिकल हे 2च तर टॉपिक आहे, जिथे ते एक्सपेक्ट करताय, की नका बोलू. मी हे 2 टॉपिक सोडून 10 गोष्टी करू शकतो ना. नाही त्याचं कमेंटचं काय उद्देश होता, की तुम्ही हे जे नॉनव्हेज जोक मारताय किंवा थोडंसं नाही मैत्रियांच्या हिशोबाने चालतंय, तर मग ते करण्यापेक्षा थोडं सामाजिक घेऊन चाला. बाकी नाही तुमच्या आपले जे म्हणजे प्रेक्षक आहेत ते कमेंट करत होते, की तुम्ही हे फक्त मनोरंजन करता बघा. तो हाच हेतू आहे. मी तुला तुम्ही एक याच्यामध्ये एक्झाम्पल काय देऊ का? हां. तुझा एखादा मित्र आहे, ठीक आहे. जो येऊन आहे ना, तुला ज्ञान देतोय समाजाबद्दल, की अरे रोज सकाळी येऊन पाणी पीत जा, रोज रात्री लवकर झोपत जा, रोज म्हणजे व्यायाम करत जा. आणि दुसरा मित्र आहे, तो येऊन असंच म्हणतो, "अरे यार, ती पोरगी काय भारी होती भाई, काय होती." नंतर, "अरे त्या टपरीवर लई भारी चहा भेटते किंवा त्या हॉटेलला लई भारी जेवण भेटतं." तुला कोणत्या मुलासोबत जास्त टाईम आवडेल? सेकंड एक्झॅक्टली. सो दॅट्स द आन्सर. सो असं नाही म्हणते, की पहिला मुलगा चुकीचा आहे. त्याची पण ऑडियन्स असेल. बरोबर. पण दुसरे टाइपचे पण लोकं असतील ना, त्यांना घेऊन द्या ना. त्यांना हे कंटेंट हवं असेल तर काय प्रॉब्लेम आहे? दोन्ही ऑडियन्स आहेत. हां. आणि असं नाही आहे, की
ते जे पॉलिटिकल कंटेंट किंवा चांगलं म्हणजे क्लीन जे तुम्हाला वाटतं की क्लीन कंटेंट आहे किंवा घरगुती कंटेंट जे आहे, ते बनवणारे पण आर्टिस्ट आहेत. त्यांच्या शोला पण लोकं जातायत. आता माझा एक प्रश्न आहे, की दादा कोंडकेंच्या वेळेस जर आपण ऍक्सेप्ट करू शकतो, तेव्हा आता का नाही? एक्झॅक्टली. तर तेच म्हणतोय ना, की त्यावेळेस होतं ना ऍक्सेप्टेड हो, तेव्हा सोशल मीडिया नव्हतं ना. पॉईंट. हां. आता काय झालंय मी हे 2-3दा बोललो वेगवेगळ्या पॉडकास्टमध्ये ही गोष्ट. आजकाल काय झालंय ना, जे ऑफेंड होतात ना लोकं, तर ते ॲक्चुअलमध्ये ऑफेंड नाही होत. त्यांना सोशल मीडियावर दाखवायचे की ते ऑफेंड झालेत. का? कारण त्यांचे पण फॉलोअर्स वाढतात. है ना? तर तू म्हणतोय माझ्याकडे का नाही आलंय? ज्या दिवशी त्यांना मला वाईट बोलून त्यांचा फायदा दिसेल, तेव्हा ते माझ्याकडे पण येतील. बरोबर. ती गोष्ट आहे. त्यांना फायदा जिथं दिसतोय तिथं ते जातायत. की बरोबर. बाबा याचं टाकलं आम्ही की आम्ही याला विरोध करतोय. त्याची क्लिप दाखवून ती व्हायरल जातीये आणि आपले खाली पडलेले लोकं आहेतच कमेंट करायला वगैरे ती व्हायरल जातीये. मग या लोकांना पण वाटतं, "अरे भारी कंटेंट आहे." सो एव्हरीवन इज कंटेंट क्रिएटर हिअर. 100%. थोडंसं कॉन्ट्रोव्हर्शियल जाईल, पण आमचं ना दुराठी म्हणा किंवा असे लोक आहेत म्हणजे आहेत क्रिएटर, त्यांचे काही काम आहे चांगले, ठीक आहे, नो डाऊट. त्यांच्या व्हिडिओ बनवून लोक व्ह्यूज घेऊन राहिलेत, म्हणजे हे त्यांचं काम होतंच. आहे ते. तर धुळवाटी पण दुसऱ्यावर बडवूनच आहे ना व्हिडिओ. 100% म्हणजे ती एक हायरार्की, चैनच आहे. हां. एक वरती खाली, तेच त्याच्या असतं. खाली एक असं. कधी माणूस आपल्यापेक्षा खालच्या लेव्हलच्या माणसावर नाही करत. बोलून व्ह्यूज नाहीच घेऊ शकत. नाहीच घेऊ शकत 100%. तीच गोष्ट आहे. तर पहिला एपिसोड कसा होता म्हणजे काही काही रिस्पॉन्स होता त्याला काही पहिला बघितलं ना. एपिसोड म्हणतोय? हां, हां. मी जेव्हा पाहिलं ना, की पहिल्या एपिसोड नंतर 11 एपिसोड खूप चेंजेस आहेत. खूप चेंजेस आहेत. हो. म्हणजे अगदी थिएटर वगैरे सुद्धा चेंज झालेत. प्रचंड प्रमाणात चेंज हां, झाले. हां. सो पहिल्या एपिसोड सांगतो. हां. सो पहिला एपिसोड जेव्हा आम्ही विचार केला होता ना करण्याचा वगैरे, तर अभि मुंडे जो माझा मित्र आहे, है ना, हां. शायर. तर आम्ही सायको बसून शायर. आम्ही विचार केला सायको शायर, की आपण असं-असं करूया आणि त्यानं खूप सपोर्ट केला स्टार्टिंगला मला. तर नंतर टीम आहे जसं अक्षय निर्वळ कॉमिक, त्याने पण खूप सपोर्ट केलेला आणि बाकी टीम तर आहेतच आमची ऑरेंज कॉमेडी क्लब आणि बाकीची. तर आम्ही जेव्हा विचार केला तर तेव्हा तोच फॉर्मॅट होता की सेमच करूया. फक्त आम्ही थोडेसे चेंजेस केलेले. अल्ट्रा लिजेंडवाला चेंज आम्ही केला, की जिथं ऑडियन्स पण आत दिसली पाहिजे वगैरे. पण नंतर आम्हाला कळालं, की यार एकदमच सेम दिसणं जरुरी नाहीये. आमचं काही इंटेन्शन नव्हतं कॉपी करण्याचं किंवा सेमच बरोबर. दिसण्याचं किंवा असं काही. बट जर हा मेसेज पुढे जातोय, तर आम्ही ट्राय केलं, की किती चेंज करू शकतो आपण. तर थर्ड एपिसोडला आम्ही जेव्हा चेंज केला, तेव्हा आम्ही पूर्ण सेटअप पण चेंज केला. नंतर गेम्स वगैरे पण आम्ही आणत गेलो त्या आणत गोष्टी. गेले. हां. थर्ड एपिसोड आम्ही आज शूट केलाय आणि उद्या जी कॉन्ट्रोव्हर्सी झाली हिंदी शोची, ती कॉन्ट्रोव्हर्सी झाली. त्यामुळे थर्ड एपिसोड टाकायला आम्हाला वेळ झाला. आता त्याच्यानंतर माझा हा चॅलेंज होता ना, की म्हणजे हा शो आपण कंटिन्यू करावा की नाही करावा? तर ही गोष्ट जसं बाकीच्या चॅनलनी पण सेम शो बनवला होता, त्यांनी कंटिन्यू नाही केलंय. आता आमचा शो तुम्हाला दिसतोय त्यांना रेग्युलर चालत राहिला, मग आता ते पण पुन्हा चालू करताय त्यांचा शो. सो तीच गोष्ट असते, की आता आम्ही कंटिन्यू चालू ठेवला. पण त्याच्यामध्ये मग मी हे केलं, की मला माहीत नव्हतं, की काय आपण कसा हा शो पुढे न्यावा. तेव्हा आम्ही मग जे ओळखीचे इन्फ्लुएन्सर्स वगैरे होते पुण्याचे त्यांच्या थ्रू त्यांना सोबत घेऊन करायला लागलो. आम्ही छोटे-छोटे रूम्स करायला लागलो. 30 सीटर रूम, 40 सीटर रूम. हां, हां. तसं आम्ही चालू केलं, की आपला एक शो चालू ठेवायचा आहे. मग आता पुन्हा जेव्हा आम्हाला कळालं, की पीपल आर रेडी टू एक्सेप्ट आवर शो. आम्ही पुन्हा आता लास्ट शो जो केला तो ऑडिटोरियममध्ये केलाय ऑडिओमध्ये आम्ही. केलं. रात्री 9 वाजता शो होता. त्या दिवशी इंडियाची मॅच होती वर्ल्ड कपची आणि एवढं असून सुद्धा सर रात्री 9 वाजता 400 लोकं येतायत शो बघायला. इट्स व्हेरी बिग डील. 100%. आणि तो इतका मोठा झाला बघितला आम्ही हो. शो एकदम ग्रँड लेवलला झाला. हो. सगळ्यात खतरनाक सॅवेज गेस्ट होता. तर मला तर गणेश दादा सगळ्यात असेल. अरे गणेशचा सीन असा आहे ना खूप भारी. ठीक आहे. तर कॉमिक मराठी इंडस्ट्रीमध्ये आहे ना माझे 2-3 कॉमिक खूप फेव्हरेट आहे. एक मंदार भिडे आहेत. हां, त्यांची कॉमेडी बेस्ट. मला खूप आवडते. बेस्ट. तू त्यांच्या शोला कधी गेलं तर बघ. ते क्लीन जे तू म्हणतोय ना, तसं क्लीन करून खूप भारी म्हणजे किल पर्सेंटेज खूप भारी आहे. नंतर एक अक्षय निर्वळ आहे. त्याची रायटिंग खूप छान आवडते मला. गणेशचं आहे ना, तो सध्या पॉलिटिकल वगैरे करतो किंवा हे करतो. मे बी असं असू शकतं की मी त्याची ऑडियन्स नाहीये. पण ज्या पद्धतीचं त्याची सिरियसनेस आहे ना कॉमेडीला घेऊन, खरं. की त्याच्या डोक्यात कॉमेडी चालू असते, की कंटिन्यू तेच आहे. त्याच्याबद्दल लिहिणं किंवा जेव्हा मी त्याला स्टार्टिंगला बघायचो म्हणजे त्यानं तर माझं पहिले चालू केलेलं आहे आय गेस स्टँड-अप करणं. हां, पण हां, मी बरोबर. जेव्हा असं असतं ना, की खूप जण करतात पण आपल्याला माहीत नसतं एकमेकांना. तर एका शोला मी असंच गेलेलो कारण एक ग्रुप होता जळगावचा, त्यांचा शो होता आणि तिथे तो ओपन करत होता. जनरली ओपन करायला त्या मुलाला ठेवतात जो नवीन आहे किंवा तो आपल्या ग्रुपचा नाही आहे, पण त्याला स्पॉट पण द्यायचा आहे, तर त्याला देऊन देतात. तसं गणेश तिथे स्टार्टिंगला ओपन करत होता. पहिले जाऊन जेव्हा तुम्ही ऑडियन्स खाऊन घेतात ना, ते त्यानं केलं होतं. तर ही हॅज दॅट पोटेन्शियल आणि खरं. तो शो गणेशवाला शो आणखी मजा येण्याचं कारण पण हे होतं ना त्याच्यामध्ये, की आमची एकमेकांची बॉन्डिंग तशी आहे ना, हां.
खूप वेळेस पॅनल असा असतो ना, की जे आपण फॉर्मॅलिटी म्हणजे नावावर बोलवतो, की "दादा प्लीज माझ्या शोला येशील का?" किंवा "हाय, तू माझ्या शोला येशील का?" आणि ते येतात पण. तेव्हा आमचं बॉन्डिंग नाही. इथे आम्हाला माहिती आहे, की आम्हाला घंटा फरक पडत नाही एकमेकांचा. तो मला काही बोलला, मी त्याला काही बोललो. असं कितीतरी म्हणजे तो 3 तास शो चाललाय तो. हां, हां, हां. आम्ही टाकला 1च तास आहे. मग 1च तू तास. विचार कर हां. बाकी 2 तास आणखी काय मजा किती आली कट असणार केलं आहे. असेल. खूप गोष्टी आहेत. तर त्या गोष्टी जास्त हिट करतात. नाही, तुम्ही त्या व्यक्तीला म्हणताय, की कधी सांगताय आणि तो मध्ये हसू राहिला. एक्झॅक्टली तेच तो असतं. ह्याच्यातलं. तेच असतं. सो ते ते दिसणं खूप ती जरुरी फुल आहे. मजा चालली होती त्या शोवर एक्झॅक्टली. फक्त. तर बाकी काहीच नव्हतं. तोच फन दिसणं खूप जरुरी आहे कॅमेरावर. तीच ओके. गोष्ट आहे आणि लोकांना आवडते ती गोष्ट. मग जेव्हा तुमच्याकडे नाही का असे येतात तुमचे पॅनल येतो, हां. गेस्ट म्हणू आपण त्यांना हं, किंवा जजेस. हं. तर मग त्यांचा रिस्पेक्ट थोडासा कसं धरला जातो? कारण त्यांची मध्ये उडवली जाते त्यांना थोडं आधी सांगितलं असतं का, की तुमची थोडीशी उडवली जाईल असं काही? नाही हे बघ सीन काय आहे फॉर्मॅट सगळ्यांना माहिती आहे. माहीत झालेलं आहे. तर आम्ही स्टार्टिंगला तेच लोकं कोणाचं काही असेल ना, की "भई असं नको, तसं नको." तर मी अव्हॉइडच करतो तिथे ना. हं. कारण मग मी जर शो करतोय आणि माझ्या बॅक ऑफ द माइंड चालू आहे, की भाई याचा रिस्पेक्ट ठेवायचा हे करा असं नाही की मी डिसरिस्पेक्ट करतोय त्याला. बट तेवढा तो ओपन पाहिजे ना ॲज हं. अ क्रिएटर किंवा बरोबर. ॲज अ आर्टिस्ट, की त्याने पण समजलं पाहिजे की हा शोच आहे. ते इगोवर घेणं वगैरे असं आत्तापर्यंत झालं नाहीये आणि मी तुला सांगू का मराठीत आहेत चांगले लोकं जे आहेत, ह्या आहेत, गोष्टी नाही आहेत, करत. आहेत. पण मराठी आणि हिंदीमध्ये हा पण एक डिफरन्स आहे. जसं हिंदीमध्ये जे एकमेकाला सपोर्ट करतात ना लोकं, की हं. समजा आशिषचा शो आहे, बसी चालले गेला शोला. ते मित्र असतील, पण ते आणखी तुला बाकीच्या शोमध्ये पण दिसतील. मराठीमध्ये ती गोष्ट नाही आहे. जसं मी तुला ते चॅनलबद्दल बरोबर आहे. बोललो किंवा काही 100% आर्टिस्ट असे आहेत. हे खूप 50-50 वालं आहे. जसं मंदार दादा वगैरे माझ्या शोला आलेत, हं. दोनदा आलेत. जेव्हा कॉल करतो ते येऊन जातात. का? कारण ते यासाठीच येतात, की बाबा एक सपोर्ट करू वगैरे. पण असे खूपसे लोकं आहेत, जे सपोर्ट नाही करत. हं. नावं तीच गोष्ट आहे. एक तर लोकं नावं ठेवतील किंवा सपोर्ट करतील मी दोघांपैकी एक. दोन्ही बघितलेले. मी असे पण बघितलेले, की जे सपोर्ट करतात मला. आपलं बोलला, तू हो म्हटला. हं. किंवा असे पण आहेत, की हो म्हणणार लगेच. तिने बघितलं, की हा गावाकडून येतोय मुलगा, की कोण येतोय तो शूट करतो हे बघत नाही. मग काही असे आहेत ना, की मला पे कर. ऑफकोर्स ते हे बघ ह्या गोष्टी तर होणारच. पण मी हे म्हणतोय, की जसं तू पॉडकास्ट इंडस्ट्रीमध्ये आहे समजा, आहे हां. ना? मी स्टँड-अपमध्ये आहे. ह्या गोष्टी मॅटर नाही करत. पण समजा जसं मी पॉडकास्टर आहे, तू पॉडकास्टर आहे. हां. तर तिथे सपोर्ट असणं खूप जरुरी आहे. बरोबर. सेम वे आता मी जसं पॅनल शो करतोय, असे कितीतरी कॉमिक्स आहेत किंवा कितीतरी चॅनल्स आहेत, ज्यांनी विचार केला ना, की आपण करूया इंडस्ट्रीसाठी काहीतरी चांगलं होईल. एक शो चांगला गेला तर ऑडियन्स वाढेल आणि जेव्हा माझी ऑडियन्स वाढते ना, समजा मी 100 तिकीट विकायला लागलोय, याचा अर्थ आहे की 10 तिकीट विकणारा पण 20 तिकीट विकेल. कारण माझा शो थोडी ते पुन्हा बघायला येणार आहेत. बरोबर आहे. मराठी लिजनचं नाही बोलतोय मी, स्टँड-अपचं बोलतोय. बरोबर आहे. कळलं. ते थोडी सेम शो बघायला येणार आहे, कारण आम्ही 1-1 वर्ष सेम कंटेंट करत असतो. वेगळे जाणवतं. बरोबर. एक्झॅक्टली. ते वेगळीकडे जातील. पण हे कोणी विचारच नाही करत. का नाही करत? कारण त्यांचा तेवढा फोकसच नाहीये. बरोबर. त्यांचा फोकसच कमर्शियल गोष्टीवर आहे, कॉम्पिटिशनवर आहे, मोनोपॉलीवर आहे, की बाबा हेच गोष्ट झाली पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळेस तुझा शो पाहिजे असं नाहीये. हं. काही दुसऱ्याचं बंद होऊ शकतात. हे होतंय अरे नाही का तेच होतं. कॉमनली होतं. आता हिंदीमध्ये कमीत कमी 100 आर्टिस्ट आहेत ज्यांचे प्रत्येक 2 महिन्यात पुण्यात शो होतात. त्यांच्या कोलॅबोरेशनमध्ये पण शो खूप होतात. कोलॅबोरेशन म्हणजे? म्हणजे एकत्र त्यांचे शोज खूप होतात. म्हणजे हिंदीमध्ये जे स्टँड हां. कॉमेडीज वगैरे हं, हं. त्यांचे एकत्र पण शो होतात ना बरेच. स्टँड-अपचे तर सोलोच होतात स्टँड-अपचे जास्त करून त्यांचे. नाही सोलोच होतात. हां, हां, हां. ते लाईन शो जे फायनल असतात ना, ते आपल्या सिटीमध्ये होतात जास्त करून. हां, जसं पुण्यात पण बघितले असतील, तर ते पुण्यातले आर्टिस्ट असतील ज्यांचे शो होत आहेत. मग आता मराठी लेजंड हे नाव का असं ठरलं नेमकं? यार म्हणजे टू बी ऑनेस्ट असं काही रिझन नाहीये. तेच मी असं अभि असं. म्हटलो ना, मी आणि अभि असंच आम्ही करत होतो, की काहीतरी निघायला पाहिजे. आता मला तर हे ऑप्शन पण नाही आठवत आहे. आणखी काय-काय ऑप्शन आम्ही विचार केलेले. फक्त मराठी लेजंड्स ऐकायला भारी वाटलं, की यार आम्ही जो एक कॉन्सेप्ट घेऊन चाललो होतो, की पॅनलवर बसलेले लोकं कोणीच नाहीये. ठीक आहे. परफॉर्मर जे येतायत ते लेजंड्स आहेत. तर ह्या फॉर्मॅटने चालू म्हणून आम्ही जे आणि ऑडियन्स अल्ट्रा लेजंड आहे. अल्ट्रा लेजंड. हा फॉर्मॅट होता, की तेव्हा तू मीम्स बघितले असतील ना खूप, की ओन्ली अल्ट्रा लेजंड विल नो. हं. तर जे कंटेंट लेजंड परफॉर्म करणार आहे, ते कोणाला करणार आहे? अल्ट्रा लेजंडला करणार आहे. तर हे बरोबर. फॉर्मॅट होतं. तर आम्ही ऑडियन्स आणि परफॉर्मरचाच विचार करून हे नाव ठेवलेलं. तुला काय वाटतं आता की स्पेशल कॉर्नर हे ना कुठून आलं असेल? स्पेशल कॉर्नर मला माहीत नाही. म्हणजे एक ते पण असतं, म्हणजे मी जे विचार करू शकतो, ते हे पण असू शकतं, की पॉडकास्टमध्ये तुम्ही आपल्या मनातल्या गोष्टी बोलतात ना, तर प्रत्येक मनात एक असा स्पेशल कॉर्नर असू शकतो, जिथून या गोष्टी निघतायत. एवढा डीप विचार मी कधीच नाही केला. हे असंच नाव पडलेलं आहे. विचार आला स्पेशल कॉर्नर कारण मी आमच्या शॉपवर बसलेलो फक्त की स्पेशल कॉर्नर काय आहे? म्हणजे शूटचं माझ्या डोक्यात काय होतं, 2 शूटचं पण माहीत नव्हतं की शूट होणार आहे. हं, हं, हं. शूट झालं हे 2 घरी सुद्धा माहीत नाही. हां. काय नाव द्यायचं, काय नाव द्यायचं? आता माझा प्रसंग आहे. तर मी पीएम नाव सुद्धा केलं होतं चॅनल माझं दुसरं कोडिंग चॅनल. पण माझ्या डोक्यात काय आलं की एक कॉर्नर एक स्पेशल कॉर्नर टाकून देऊ. स्पेशल कॉर्नर एवढे सिम्पल आहे. त्यामध्ये काही लॉजिक नव्हतं. समजा गेस्ट आहे ना, "अरे मला तुझं नाव खूप आवडलं बरं का. याचा अर्थ असा निघू शकतो, असा निघू शकतो." हे मला ते सांगतात. भारी पण.
पण भारी वाटतं नाव. भारी वाटतं खूप ते. भारी. मला लोगो पण खूप खूप जण छान म्हटले आहे. आल्यानंतर की ते नाव खूप इव्हन सोंडेच लोगो वाटतंय पण मला. खूप भारी आहे. ओके. तर मग आता आपण थोडं ना बॅकएंडला जाऊ मोबाईल लेजेंडच्या. हां भाई. आजच्या मागं किती जणांची मेहनत आहे? किती हां. जण काम करतात? कारण दिसतात फक्त 4-5 जण कंटेस्टंट आणि आणि ऑडियन्स. तर हां, हां. त्याच्यावर किती जणांची नाही, मेहनत नाही, आहे? नाही. खूप भारी. तर याच्यामध्ये बघ मी एक ऑरेंज कॉमेडी क्लब नावाचा क्लब पण चालवतो. ज्याच्यामध्ये जेवढे पण शोज बरं, होतात ना ते म्हणजे आमचा क्लब ते शो मॅनेज करतं. बरं. तर त्या शोमधली जी टीम आहे आमची कोर टीम ते आहेत तिथे. नंतर एक टेक बघायला एक मुलगा आहे शुभम नावाचा. तो करतोय. ऑरेंज कॉमेडी क्लबमध्ये श्रेयस, श्रीराज, अनिकेत म्हणून हे 3 लोकं आहेत. आणि जी क्रिएटिव्ह टीम आहे ना, क्रिएटिव्हमध्ये काय होऊन जातं ना, आम्ही म्हणजे जसं अक्षय आहे, हां. अभि आहे, ज्यांच्यासोबत मी थोडंसं जॅम वगैरे करत असतो. आणखी पुण्यामध्ये जसं मी नेहमी आता बघितलं मी थोडंसं आहे ना जास्त ते बोललो, की लोकं सपोर्ट नाही करत, सपोर्ट नाही करत. पण ॲट द सेम टाईम काही लोकं आहेत ना करण्यात जे येते. हां. सो काही लोकं सपोर्ट करतात. त्याच्यामध्ये पुण्यातले काही कॉमिक्स आहेत. संकेत जोशी आहे. हां, हां. तर मानस लयाळ म्हणून एक आहे. तर आम्ही नेहमी जॅमिंग करत असतो, की यार आपण काय करू? त्यांना माहिती कपिलचा शो आहे. बट दे आर अल्वेज रेडी टू हेल्प मी, की आपण अशी गोष्ट केली तर काय भारी होईल, अशी बरोबर. गोष्ट केली तर काय भारी होईल. तर हे आहे बॅकला, की ज्याचं सगळं आम्ही करतोय सध्या तरी. नंतर मेन बरं. एक आहे ना आमची एक टीम कॅमेरा टीमचं एक मला कौतुक करावं वाटतंय, की स्टार्टिंगला बन्सी आणि यश म्हणून हे 2 जण होते. हां. आत्तापर्यंत दे हॅव्हंट टेक एनी पेनी फ्रॉम मी आहे ना. त्यांनी कधी बरं. माझ्याकडून पैसे नाही घेतले. सेकंड एपिसोड नंतर एक मुंबईची पेलेल्लो प्रोडक्शन म्हणून आहे. त्यांनी पण सांगितलं होतं, की "दादा आपण करूया. वी वोंट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम यू." ते बापरे! पण आणखी माझ्याकडून एक पण पैसा नाही घेत. सगळ्यांचं तेच चालू आहे, की विथआऊट एनी एक्स्पेक्टेशन ते हेच करताय, की हा शो मोठा व्हावा. नंतर जेव्हा ॲक्चुअलमधून त्याच्याकडून काहीतरी हं, भेटेल हं, आपल्याला हं. तेव्हा बघू आपण. तेव्हा पण बघू आपण. कोणी एक्सपेक्ट करत नाही आणि ह्याच गोष्टीमुळं मी सर्व्हाईव्ह करू शकतोय. बरोबर आहे. असं. नाही बरोबर आहे. एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करणं ते पण सोपं नाही. कारण हं. शूट करतोय अहिल्यानगरला आले, तर मग तिथं प्रचंड खर्च होतो. तर मग एक्झॅक्टली ते भाई. सोपं नाही एवढं. मग आता तुम्ही जेव्हा शो जेव्हा ऑर्गनाइज करता, तेव्हा जेव्हा तुमच्या कंटेस्टंटची लिस्ट येते किंवा नाही पण त्याची माहिती येते. हां, हां. ते सगळं स्क्रिप्ट असतं का कसं चालतं नाही, नाही, किंवा नाही. तर हे बघ आम्ही एक गोष्ट त्याच्यावर फोकस केलाय, की स्क्रिप्टेड काही नको याच्यामध्ये. हां, सगळं इम्प्रोव्ह हां. असेल, चांगलं असेल, वाईट असेल ते ऑडिशनर होतील. एम पण मला स्क्रिप्टेड काही नाही द्यायचे. स्क्रिप्टेड द्यायचे तर मग तर आणखी आम्ही हां, चांगला विचार अजून करून देऊ ना. विचार केला असता. तर आम्ही खूप जणं म्हणजे 500-600 जण आहेत ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत. आता याच्यामध्ये पण असं असतं, की काही लोकं जेव्हा फॉर्म भरतात ना, ते खूप कॅज्युअली भरतात, काहीही लिहितात. तर मी विचार करतोय तुम्हाला समजा फॉर्ममध्येच नाही इंटरेस्ट तर मग सिलेक्ट करून काय फायदा? ज्यांना ॲक्चुअलमध्ये यायचं आहे त्यांना आपण देऊ. हवं तर तुझ्याकडे टॅलेंट असेल ती वेगळी गोष्ट आहे. हां, पण हां. तो दिसला पण पाहिजे ना यार फॉर्ममध्ये. जर तुम्हीच कॅज्युअलमध्ये घेताय तर मग मी दुसऱ्याला चान्स देणं प्रिफर करेल. 100% सो त्याच्यामधून मग आम्ही हे प्रयत्न करतो, की प्रत्येक आर्ट फॉर्मचा एक-एक माणूस असावा. सो पोएट्री आणि कॉमेडीतले खूप जास्त लोकं आहेत जे अप्लाय करतात. येतात. कारण हां, आम्ही बरोबर. कॉमिक इंडस्ट्रीमधून येतो. बाकीचे पोएट्री पोएट्री इंडस्ट्रीतले लोकं पण फ्रेंड्स आहेत. त्याच्यामुळे ते जास्त येतात. पण एकाच शोमध्ये 2 किंवा 3 जास्त असले ना, तर ते नकोच म्हणजे सॅच्युरेटेड नको वाटायला. जसं आता व्हॅलेंटाईन्स शोमध्ये सगळे पोएट होते. पण तो शोच तसा होता पोएट्री स्पेशल हां, म्हणून आम्ही केलेलं. 100% हे तो चालून गेला. अदरवाईज हां, ऑफकोर्स. पण अदरवाईज मी प्रिफर करतो, की सगळे वेगवेगळ्या आर्ट फॉर्मचे लोकं असावे. मग ते आर्ट फॉर्ममधून जे आम्हाला दिसतात आम्ही त्यांना चान्स देतो. स्टार्टिंगला मुली वगैरे खूप अप्लाय करायच्या शोला. आजकाल ते झाले, की हां, हां. पर्सेंटेज मुलींचं कमी झालंय. मी तर हेच सांगू इच्छितो, की त्यांनी पण आलं पाहिजे पुढे. हं. तर आमचं असं असतं, की प्रत्येक शोमध्ये एकतरी मुलगी दिसली पाहिजे. जसं तो गणेशवाला जो एपिसोड म्हणतो जळगावचा. हां. तर ते मुलीनं आणि ते भावेश नावाचा मुलगा होता जळगाव. दोघांनी काय किल केलंय भाई. हां, तर बरोबर. ते भारी. दिसतं तेव्हा मजा येते ना त्या खरं आहे, गोष्टी. खरं आहे, खरं आहे. आणि मुलींमध्ये आहे स्टँड-अप, पोएट्री आहे. असले टॅलेंट आहे. फक्त ते आहे ना, ते की थोडंसं मी कसं दिसेल, हां, घरचे काय हां, हां. विचार करतील ते. बरोबर. हे सगळे जेव्हा थॉट आपण ॲज अन आर्टिस्ट काढू, तेव्हा तर ऑडियन्स काढेल ना यार. जर आर्टिस्टच्याच मनात हा थॉट आहे, तर मग ऑडियन्सकडून काय एक्सपेक्ट करणार तर आपण? जगाला घाबरून काय करता तुम्ही? म्हणजे तुम्ही आधी काहीच तयारी नसते. सगळे रँडम चालतं. नाही, तयारी म्हणजे थोडीफार म्हणजे असे हां, हां, हां. व्हर्चुअल असतं. म्हणजे सेटअप वगैरेची ती तयारी हां, असते. असं स्क्रिप्ट काही वाईज नसतं. असते. स्क्रिप्ट वाईज नसते काही. ओके. काय वाटतं, की पुढचा टप्पा काय असेल मराठी लेजंडचा? यार एखादा राजकारणी किंवा असं काही बोलायचं इच्छा नाही किंवा ॲक्टर वगैरे कोण आहे डोक्यात काही अरे, बोलायचं? असे तर खूप मी तुला ते सांगतोय जी कॉन्ट्रोव्हर्सी झाली होती ना, ती हां. नसती झाली तर आमचे तर लाईनअप खूप भारी-भारी लाईनअप होता. त्याच्यामध्ये खूप मोठे-मोठे ॲक्टर्स वगैरे त्यांनी पण आम्हाला अप्रोच केलेलं. ते पण येणार होते आणि पुढे पण येतील. त्याचा काही प्रॉब्लेम नाही. येते, कारण येते. त्यांना हां. आत्ता पण दिसतंय. आम्ही अप्रोच करणं बंद केलं होतं इनफॅक्ट. कारण मला बाकीचे शो टाकून त्यांना हे दाखवायचं होतं, की विदाऊट शिव्या, वल्गर बोलून पण शो चालू शकतो आणि चांगल्या प्रकारे चालू शकतो आणि ते होतंय आमचं. तर आता हां.
पुन्हा सगळे लोकं येण्यासाठी रेडी आहे. मला तर तेच वाटतं, की जेवढे वेगवेगळ्या इंडस्ट्रीतले लोकं येतील, माझा तर हाच टप्पा वाटतो मला पुढे, की मला वेगवेगळ्या सिटीमध्ये जाऊन हा शो करायचा आहे. अ, आम्ही तर किती वेळेस आमची स्टोरीज टाकत असतो, की प्रत्येक सिटीमध्ये कोणी ऑर्गनायझर आहे किंवा कॉलेजमध्ये कोणी स्टुडंट आहे, आम्हाला सांगा, आम्ही येऊ इच्छितो तिथे. तिथे जाऊन आपण शो केला ना, मला वेगवेगळे फ्लेवर जसं जळगावमध्ये एक वेगळा वेगळा टोन फ्लेवर आहे, येतो. बरोबर. नगरच्या लोकांचा वेगळा टोन वेगळा आहे, टोन. आपलं विदर्भात गेलो वेगळा टोन आहे. तर ह्या गोष्टी जेव्हा येतील ना, जेव्हा 10 ठिकाणचे लोकं दिसतील तिथे, तेव्हा कळेल. म्हणजे आता तू जे म्हणला, की मगाशी बघ की तेवढं आपण नाही का नॉन-व्हेज जात नाही. मग जे होतं ते कट-बीट केलं जातं का काही? का कितपत एक नाही गोष्टी धरल्या हे बघ आपण सांगतो तुला आहे ना. सो जेव्हा तू जसं म्हणतो ना, की आम्ही हिंदी शो बघून इन्स्पायर झालेलो. आम्ही तो शो केला होता. तेव्हा मला वाटलं होतं, की मे बी या शोचं नीडच आहे या शोची नीड आहे, की तुम्हाला शिव्या द्याव्याच लागतील, तुम्हाला घाण बोलावंच लागेल तेव्हा शो चालेल म्हणून. हं, पण जेव्हा आमचा पहिला शो झाला, सगळं कॉमिक लोकांचा पॅनल होता. मंदार भिडे, पुष्कर हं, बेंद्रे, हं, आकाश मेहता. हं. तर तेव्हा आम्हाला कळालं, की विथआऊट वल्गर बोलता किंवा विथआऊट घाण बोलता तुम्ही तरी फन क्रिएट करू शकताय. करू शकतो. 100% तर गरज नाहीये बोलण्याची आणि त्याच्यानंतर आम्ही कधी त्या गोष्टीवर पडलोच नाही. आम्हाला तेच वाटलं, की या सिच्युएशनल कॉमेडी नावाचा जो फॉर्मॅट असतो ना, की सिटकॉम. एखादी गोष्ट चालू आहे आणि या गोष्टीवर तुम्ही कसं जोक्स बनवू शकता ते होईल. आता बरोबर. हिंदीमध्ये त्यांच्याकडे हा फायदा होता, की त्यांच्याकडे बजेट जास्त होतं किंवा त्यांच्याकडे इन्व्हेस्टर आहे, ब्रँड्स येतात. याच्यामध्ये ते प्रत्येक शो शूट केलेला टाकत नव्हते. हं. त्याच्यामुळं आपल्याला जे दिसतं ते बेस्टच दिसत होतं. बरोबर आहे. इथे मला असं होतंय, की मला प्रत्येक शो टाकावा लागतोय टाकावं कारण माझा लागतं. खर्च एवढा होतोय, की मला ते टाकणं भाग आहे ती गोष्ट. त्यामुळं कोणता शो एकदमच भारी, कोणता शो थोडासा कमी असं होणं, दिसणं खूप साहजिक आहे ही गोष्ट. बरोबर. पण त्याच्यामागे हे पण रिझन आहे हं, ना. हं. सो इट्स अ पार्ट अँड पार्सल. ते करत राहायचं. कधी ना हं, कधीतरी एक हं. टाईम येईल जिथे लोकांना कळेल, की बाई म्हणजे त्या सिच्युएशनवर जे काही निघेल ते निघू द्यायचं. या कदाचित मग थोडं पुढे-मागे होऊ शकतं. म्हणजे जसं बरोबर. नॉन-व्हेज होऊ शकतं किंवा क्लीन पण होऊ शकतं. असं यार काही डिपेंड नाही याच्यामध्ये काही असं. मी पुन्हा तेच फिक्स सांगतोय नाही आहे असं. नॉन-व्हेज किंवा या त्या असं काहीच गोष्टी यात नाही. काही वाईट हां. अरे, अरे नाहीच असं की आहे. हां. हां, म्हणजे ते आपण कोणाला पकडून बसवत नाहीये ना नाहीये. बघायला. हां. जर बरोबर. कोणाला ऐकायचंच आहे त्या गोष्टी मला हेच कळत नाही यार मित्रांमध्ये असं आहे का जे लोकं म्हणतात, की वाईट नका बोलू ऑनलाईन ते लोकं त्यांनी एक पण शिवी दिली नसणार त्यांच्या लाईफमध्ये. तुम्ही एकतर मग स्वतः तेवढे चांगले बना, मग तुम्ही बोला. माझ्या व्हिडिओज तसं तर आमच्याकडे आता येत नाही. पहिले यायचं कारण त्यांना वाटायचं तसं आहे. पण एखादी रील गेली पण ना, त्यांच्या खाली त्याच शिव्या म्हणजे त्यांच्या खाली कमेंटच असं असतात, की "ए असं कसं काय बोलतोय?" आणि बिप, बिप, बिप शिव्या देतात. मग म्हणजे तुम्ही शिव्या देताय ते चालतं. हां, मग म्हणजे हे कसं एकदम ऑक्सिमोरॉन वाटतं ना खूप ते असं. त्याच व्यक्तीच्या मित्राला विचारा की तू कशी होता तो. मग कळलं लगेच आपल्याला. हां, एक्झॅक्टली. सो हे नाही तर गोष्ट तीच आहे जसं मी म्हटलो, की क्रिएटरची खरी जीत तीच असते जिथं तुम्ही हे लोकांना इग्नोर करणं शिकतात. बाकी काही नाही. मग तो टेक्निकली जाऊ थोडंसं म्हणजे आता हं. मराठी लेजेंड्सचं बजेट कसं हँडल केलं जातं? कारण यार मास लागतं. सध्या तरी मीच बघतोय हां, तर हे बघ 2च गोष्टी आहेत. तुम्ही जास्त विचार केला, की लॉस होतोय, प्रॉफिट होतोय, मग तुम्ही करू नाही शकणार. एक गोष्ट करायची आहे, ती इन्व्हेस्टमेंटच असते. तर बरोबर. तुमची थिंकिंगच ती आहे. तुम्हाला तो एक्सपेन्स वाटतोय, की इन्व्हेस्टमेंट वाटतीये. इथूनच खरी थिंकिंग. तर मला सध्या इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट वाटते म्हणून मी करतोय. हं. करायचंय जोपर्यंत आहे देव सोबत, आपल्याला शक्ती हं. देतोय, करायचं थोडंसं आहे, तोपर्यंत करूया. समजा एक पर्टिक्युलर शहरात जायचंय, शो करायचा. मग तिथं काय रिक्वायरमेंट असू शकतात त्यांच्या म्हणजे आपल्याकडून त्यांच्या? नाही तेच रिक्वायरमेंट तेच असतात अरे, की जे प्रोडक्शन आहे, कॅमेरा टीम आहे, ट्रॅव्हल आहे, ह्या त्या गोष्टी हं. तेच एक्सपेक्ट करतो आपण बाकी काय. बाकी काही नाही. ओके. हं. ठीक आहे. थोडं आता तुझ्याबद्दलच जाऊ थोडंसं. कारण खूप काही गोष्टी ज्या आम्हाला माहिती हां, आहेत. मग आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की तू म्हणजे कॉर्पोरेट जॉबला होतास पुण्यात. बरोबर. त्याच्यानंतर स्टँड अप कॉमेडीमध्ये आला. हे कसं शिफ्ट झालं? सो म्हणजे कॉर्पोरेट जॉब वगैरे करायचो मी. त्याच्यानंतर म्हणजे मी दिल्लीला होतो तेव्हा. दिल्लीला होतास? हां, म्हणजे कॉलेज थ्रू माझं तिकडे लागलेलं. तिकडे जॉब वगैरे करायचो. नंतर पुण्यातून मी माझी स्वतःची आयटी फर्म वगैरे टाकलेली आणि नंतर बरं. हां, हां. हां. आणि नंतर मग आम्ही एका ओपन माईकला वगैरे गेलो. तिथे बघितलं आणि दॅट्स हाऊ जर्नी स्टार्टेड, की ओपन माईक वगैरे करू. पहिले मराठी ओपन माईकला गेलेलो. नंतर कळालं की हिंदी सीन पण आहे. मग हिंदी करायला लागलो. सो वन थिंग लेड टू अनदर मग तसं चालू झालं त्या गोष्टी असं आहे. घरून काही झालतं वेगळं म्हणजे काही शॉपिंग होते का, की मुलगा आपला ओपन माइकला जातोय, नाही, ज्याचं नाही, काही नाही. फ्युचर आहे नाही माहीत होतं त्यावेळेस? नाही तसं काही नाहीये म्हणजे जेव्हा मी तो जॉब पण सोडला होता दिल्लीचा, की मला बिझनेस करायचा आहे, कंपनी टाकायची, तेव्हा पण त्यांचा सपोर्ट होता. त्या गोष्टीत मला कधी लकीली प्रॉब्लेम नाही आलाय, की घरून त्यांना डाऊट आहे किंवा काय ते त्या गोष्टीत जास्त जात नाहीत ते. सपोर्ट असतो त्यांचा जो इमोशनल सपोर्ट हवा किंवा तुम्हाला एक पाठिंबा हवा.
तो एक सपोर्ट त्यांचा नेहमी राहिलेला आहे. त्याच्यामुळे विदाऊट त्याच्या तर नाही होत. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी तर म्हणतो ना, म्हणजे एक मित्र परिवार जो असतो ना, तो खूप जास्त जरुरी असतो खरं आहे, खरं आहे. तुमच्या लाईफमध्ये. 100% कारण काय आहे ना, तुम्ही स्वतःसाठी काम करतात. तुम्ही काम करतात, की तुम्हाला तुमचे घरचे चांगले दिसावेत किंवा तुमच्या घरचे चांगले राहावेत, हे तुमचं मन असं कोणी पण माणूस असो. बरोबर. पण हे गोष्ट होण्यासाठी तुमचा मित्रपरिवार असणं एवढं जरुरी आहे ना, ही गोष्ट तुम्ही विचार नाही करत. हं. कारण ते लोकं जे असतात ना, ते लोकं तुम्हाला मेंटली स्टेबल ठेवतात, खरं आहे. की म्हणजे काही गोष्टी ज्या तुम्ही घरी शेअर नाही करू शकत. आहे ना. तुम्हाला वाटतं की घरचे टेन्शन घेतील किंवा 100% तुम्हाला वाटतं की घरचे ह्या गोष्टी कळवून नाही घेणार. असं नाही की तुम्ही त्यांना म्हणजे असं वाटतं की ते हं. म्हणजे मिसअंडरस्टँड करतील किंवा काय. पण काही-काही गोष्टी असतात तुम्हाला वाटतं त्यांना नको टेन्शन द्यावं म्हणून तुम्ही करता. तर हे टेन्शन तुम्ही कोणावर टाकतात? मित्रांवरच टाकतात. मित्रांवर. आणि 100% तिथे मित्र नसले ना, तर काही नाहीये. म्हणजे मित्र असणं खूप जास्त जरुरी आहे लाईफमध्ये आणि खरं आहे, खरं आहे. ते म्हणतात ना, की यार बोटावर मोजण्या एवढे मित्र आहे. पण तसं असते ती गोष्ट, की मग ते पण झालं, की तुम्ही शेअर करतात त्या लोकांसोबत, की भाई हं. असं करणं आहे, ते करणं आणि ते लोकं सपोर्ट पण करतात तुम्हाला. माझं होतं ना, की आता शूट चालू आहे किंवा शूटचं खूप स्ट्रेस झालेलं आहे. कसं होतं मी जे म्हणजे इथून पुण्यात 1 दिवस, 2-2, 3 दिवस शूट घेतो. आज मी फक्त 1 शूट तुमच्या मित्राकडे आलेलो आहे फक्त. बाकी थँक यू सो एकच शूट आहे मच. माझा. काही शूट नाही अजून. पण मी बरोबर. कधी 2-2, 3 शूट घेतो. इतका स्ट्रेस असतो ना, पण दुसऱ्या दिवशी गेल्या मित्रांशी बोललो फ्रेश एकदम ऑफकोर्स क्लीन. मित्र असतातच त्याच्यासाठी टेन्शनच मित्र. विचार हे बघ मी तेच म्हणतोय, की घरच्यांना एका लेव्हलला मित्र चुकीचे वाटू शकतात, की ह्या मित्रासोबत नको राहू, त्या मित्रासोबत नको राहू. तुम्हाला सांगू का आपण मित्र त्याच लोकांसोबत बनतो ना, की ज्या लोकांसोबत आपली ट्युनिंग मॅच होतीये. जर घरचे म्हणतायत ना, की तो चुकीचा आहे, तर समजून घ्या आपल्यामध्ये पण काहीतरी चूक आहेच. हां, तर त्याच्या घरी पण आपण चुकीचेच आहेत. ठीक आहे. तर मित्र आहे ना, ते थोडं दारूचं रिलेशन कसं असतं माहिती आहे ना तसंच तुला? आहे. की जेव्हा तुम्ही यंग असतात, कॉलेजमध्ये असतात ना, तेव्हा तुम्ही हॅपी वाटण्यासाठी दारू पित असतात. दारू तीच आहे. पण तुमचं जेव्हा वय होतं ना 30-40मध्ये तेव्हा पण तुम्ही दारू पितात. पण तेव्हा तुम्ही तुमचं दुःख कमी करण्यासाठी दारू पित असतात. हां. सो खरं आहे. मित्रांची तीच गोष्ट आहे, की जे लोकं तुम्हाला काहीतरी वाईट वाटतायत ना, तुमच्या यंग एजमध्ये, की अरे याच्यासोबत राहून फायदा नाहीये, हे तर मजेसाठीच राहतोय. तेच लोकं जेव्हा तुम्ही 30-40मध्ये तोच मित्र तुमच्या सोबत आहे ना, तर ते एक असतं ना, की जास्त ते एक एज दारूला जास्त व्हॅल्यू आहे. हां. तशी गोष्ट असते बरोबर. मित्रांची, की 30-40 मध्ये तेच मित्र असतात, की तेच तुमचं दुःख कुठं ना कुठं कमी करतात. तुमचं ऑफिसमधलं दुःख आहे, ते कोणत्याही येऊन तुम्ही त्यांचं परिस्थितीमध्ये. शेअर करणार कारण हं. तुम्ही ऑफिसला बॉसला नाही बोलू शकणार आहे. तुमचं घरचं दुःख आहे, बायको काही बोलतीये, पोराचं काही चालू आहे किंवा तुमचं फायनान्शियल स्ट्रेस आहे किंवा काही आहे. तुम्ही त्या मित्रांसोबत 15-20 मिनिटं बोलून असं नाही की ते स्ट्रेस जाणार आहे किंवा नाही, नाही. ते लोन तुमचं कमी होणार आहे. पण माणूस इथून हलका असणं खूप जरुरी आहे. मेंटल तयार होतो पुढच्या गोष्टींकरता. एक्झॅक्टली. तुम्ही फायनान्शियल गोष्टीवर आपण आहे ना, फायनान्शियल गोष्टीवर जेवढं भर देतो ना, की मी फायनान्शियली किती स्ट्राँग आहे. हं. आपण मेंटल गोष्टीवर तेवढं भर कधी देत नाही. तू काही नसून दे, तुझ्याकडे तुझ्या खिशात ₹100 असले ना आणि तू इथून चांगला आहे ना, तू हॅपी घर राहणार, तू चांगलं वेब सीरीज बघणार, तू झोपणार, तू सकाळी जाणार. पण तुझ्याकडं बघतो तू जेवढे श्रीमंत माणसांचं ऐकतो, की त्यांच्याकडे आहेत करोडो रुपये पडलेले, पण इथून त्यांचं स्ट्रेस स्ट्रेस आहे, की यार उद्या काय करू? लोकं असं आहे, की लोकं दारूचे व्यसन करतात. आम्ही मित्र गेले, की चहा पित असतो. 4-4, 5-5 चहा आमचे पडतात आणि तीच गोष्ट असते. तर आम्ही 2-2, 3-3 तास आम्ही मी तेच सांगतोय असेच तुला, टाईमपास आमचा. दारू झाली, चहा झाला. मला वाटतं ना ह्या गोष्टी फक्त मित्रांसोबत टाईम स्पेंड करण्याचे कारण आहेत. तू फक्त चहा पिण्यासाठी एकटा नाही जाणार ना. 100% नाहीच. तू फक्त मित्रांसोबत टाईमपास कुठं होऊ शकतो? चल चायच्या बरोबर. टपरीवर होतोय. बास. मित्रांसोबत कुठे टाईमपास होतो? चल सुट्ट्याच्या टपरीवर होतोय. किंवा मित्रांसोबत कुठं चल आपण दारू प्यायला बसू. तर हेच गोष्ट असतात, की तुम्ही एक फक्त बरोबर आहे. स्पेंड कसं करताय तसं आहे. बरोबर आहे. ओके. तुला काही खाली असं कॅप्शन टाकावं लागणार आहे का? दारू पिणे ते. मी म्हटलं दारूचा विषय निघाला का नाही, नाही. एकदमच टेन्शन घेतो. डिस्क्लेमर असतं, पण ठीक आहे. तू जोक लिहितोस. हां. तेव्हा काय अप्रोच असते? काय रिअल लाईफमध्ये घेऊन चालतो का एक पर्टिक्युलर सब्जेक्ट घेऊन त्याची तयारी असते? कसं असतं? सो मी जेव्हा हिंदीमध्ये करायचो ना, हिंदीमध्ये आहे ना हे मानावं लागेल की थोडंसं कॉमेडी इव्हॉल्व झालेली आहे मराठीपेक्षा. 100% म्हणजे ऑफकोर्स पु. ल. करतायत केव्हापासून. बट जी एक YouTube कॉमेडी म्हणतो ना आपण, की जसं कपिल शर्मा करतोय किंवा चला हं युद्ध चालू आहे. मी त्या कॉमेडीबद्दल बोलत नाही. टीव्ही कॉमेडी झाली किंवा पहिली जी कॉमेडी असायची त्यांचं प्रेक्षक वेगळं असायचं. ती अ, एक जसं आपण थिएटरमध्ये कॉमेडी बघतो, तर हे सगळं आहेत. मी एक YouTube कॉमेडी बघतो जी न्यू हं, हं, जनरेशनची जी हं, कॉमेडी आहे, हं. ज्याच्यामध्ये 2010 पासून हिंदीमध्ये चालू झाली आहे. ती थोडी जास्त इव्हॉल्व्ड आहे. तर इथे आहे ना
वेगवेगळे आर्ट फॉर्म पण डिस्कवर झाले. जसं इंग्लिश कॉमेडी हिंदीपेक्षा पण जुनी आहे. 1960 पासून आहे. बरोबर. तर तिथं तू बघतो अल्ट कॉमेडी म्हणतात एक. ज्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी एक कॅरेक्टर बनवून येतात आणि ते तुम्ही स्टँड करताय. हं. जसं बस्सी करतो. ती अॅनेक्डोट वगैरे कॉमेडी असते, की एखादा किस्सा झाला त्याच्या लाईफमध्ये आणि ती तुम्ही करतायत. अ, नंतर मंदादादा करतात. मंदादादांचं रायटिंग वगैरे तुम्ही मग त्यांचं थोडंसं एक्झॅजरेशन असतो, की एखादी गोष्टी आहे त्याला आपण एक्झॅजरेट करून जोक कसं आणू शकतो. बरोबर. सो मी स्टार्टिंगला माझा जो फॉर्मॅट होता हिंदीमध्ये तो एक्झॅजरेशनवाला होता, की मी एखादा थॉट मला सुचलाय, एखादा जोक मला करायचा आहे. हां. तर त्याला मी एक्झॅजरेट करेल, की हे असं झालं तर, तसं झालं तर. पण नंतर काही-काही किस्से असे पण झाले, की जे ॲक्चुअल लाईफमध्ये फनी असतात तुमच्या आणि मग त्यांना तुम्ही जोकमध्ये कसं कन्व्हर्ट करतात. तर तसे त्याला एनेक्डोट कॉमेडी म्हणतात. ते पण आम्ही करायला लागलो. आता मराठीमध्ये सध्या जसं इव्हॉल्व होणं चालू आहे, तर मी बघितलं, की तिथे थोडं रिलेटेबल वाला कंटेंट जास्त चालतो. सिटकॉम जास्त चालतं का? सिटकॉम वगैरे म्हणजे सिच्युएशनल वाला म्हणू शकतो तू. एकतर करंट अफेअर्सवाला एक खूप जास्त गेम आहे, है ना? की सध्या इथे काहीतरी चालू आहे. तुमच्या समजा आता बिग बॉस चालू आहे मराठी आणि तुम्ही त्याच्यावर काहीतरी स्टँडअप वगैरे जोक टाकले, तर ऑफकोर्स खूप खूप लोकं चांगलं. त्याला रिलेट हां, करतील. हां. ते एक चालू आहे. पण ॲट द सेम टाईम सौरभ भोसले खूप छान करतो बघ. ही इज वन ऑफ माय फेव्हरेट कॉमिक की जे त्यानं जो ऑडियन्स बनवला आहे ना, तो खूप छान पद्धतीचा ऑडियन्स बनवला आहे. आता मी तेच म्हणतोय, की मी सौरभबद्दल चुकीचं नाही बोलू शकत यार. मला तर बिंग अ कॉमिक मला तर चांगलंच वाटेल, की त्याने समजा तो एका दिवसामध्ये 8,000 10,000 तिकीट विकतोय, 2,000 4,000 तिकीट विकतोय. तर त्याने तेवढ्या लोकांना कॉमेडी सीन इंट्रोड्यूस केलं ना, तर मी समजा छोट्या लेव्हलवर कॉमेडी करतोय. माझे समजा 100 तिकीट जातायत, माझे समजा 300 हां. तिकीट जातायत. हं. तर त्याच्या शोमुळे मे बी त्याचे 10% लोकं हे पण बघतील ना, "अरे यार स्टँड कॉमेडी भारी आर्ट फॉर्म आहे. आणखी प्लॅटफॉर्म. कोण-कोण करतं बघूया आपण." बरोबर आहे. मग ते आणखी चांगलं आहे. बघतील, "अरे मराठी कपिल पण करतोय. चला आपण याच्या शोला जाऊन बघू." सो तो फायदाच आहे ना. तर जेव्हा इंडस्ट्रीमधले 10 लोकं मोठे दिसतील ना, तेव्हा ती गोष्ट ती इंडस्ट्री मोठी दिसेल. हां, मी ऑब्झर्व्ह केली ती बरोबर बरोबर की सांग मला, की महाराष्ट्राची हास्ययात्रा आता चालू आहे बघ, पहिला बरोबर. शेवट. हां. त्याच्यामुळे कसं होतं, की एक सिच्युएशनवर जास्त कॉमेडी केली जाते. बरोबर. ती स्किट जास्त लोक रिलेट करतात किंवा बाकीच्या नॉर्मल सीन स्किटपेक्षा. म्हणजे थोडक्यात ती सिच्युएशनल कॉमेडी आजकाल जास्त चालते का? नाही मला वाईट म्हणजे मेसेज. इव्हन तू जे हास्यजत्रावाले करतात त्यांचं फक्त सिटकॉम नसतोच सगळीच त्यांचा. असतं त्यांचं. हां, ते सगळे ते त्यांचं पण एक्झॅजरेटच आर्ट हां, कितीतरी आहे, असतात. आहे. बरोबर. ते दाखवतात, की समजा मी इथे गेलो. काही-काही किस्से जे त्यांच्या रिअल लाईफमध्ये झाले. आता एवढे छान रायटर आहे. समीर दादा झालं, प्रसाद दादा झाले. हे एवढे छान रायटर आहेत, की यांच्या लाईफमध्ये एक किस्सा झालाय. ते चिटकत इतक्या असतात छान करतात. प्रकारे दाखवतात यार. इथे आम्हाला YouTubeला म्हणजे 10 मिनिटाचा सेट बनवायला 2-2, 4-4 महिने लागतात आणि ते प्रत्येक आठवड्यात 2-2, 3-3 स्किट स्किट लिहितायत. लिहितात. आणि ते पण एवढा फनी म्हणजे अ, मी खूप मोठा फॅन आहे यार हास्य जत्रेचा. म्हणजे माझी तर रेग्युलरली माझी लाईफस्टाईलच झाली होती, की कुठे वेळ भेटो का नको भेटो, जेवताना मी हास्य जत्रा हास्ययात्रा बघणार. सेम. आमच्या खूप घरी भारी. असंच आहे, की एका पॉइंटला होतं चला येऊ द्या आणि आत्ताही हास्ययात्रा. भाई आय एम लाइक वन ऑफ द बिगेस्ट फॅन ऑफ हास्य जत्रा भाई. ओंकार भोजनेचा म्हणजे तो भाई म्हणजे पोरगा क्लास एकदम आहे कमाल ना. आहे तो. अ, गौरव मोरे झाला, वनिता खरात. हे भाई सगळे म्हणजे असे हे लेजेंड लोकं आहेत लेजेंड भाई. लोक आहेत. म्हणजे असले खाऊन जातात ना हे म्हणजे लोकं. नवीन आहे पण अजिबात कमी नाही काही. हो, समीर दादा यार म्हणजे समीर चौगुले दादा त्यांचं तर तू बघ म्हणजे ते कोणताही रोल दे त्यांचं जे आहे ना स्वतःवर जोक घेणं किंवा हां, स्वतः रायटर आहेत हां. ते ते स्वतः करतात. हां, ते स्वतःवर तरी पण त्यांनी जोक लिहिले, स्वतः तसे घेतात. म्हणजे बेस्ट भाई म्हणजे मला मराठीतला तर वन ऑफ द बेस्ट शो वाटतो माझं आहे हास्य ना, एक जत्रा. सगळ्यात मोठं एक आता टार्गेट असं आहे, की मला समीरदादाशी भेटायचं आहे. हं. समीरदादा मला इन्व्हाईट करायचं शो करता. हो, हो. ते पुढे मागे होईना आता. पण मला माझं सगळ्यात प्रसाद दादांसोबत बोलणं झालं. प्रसाद खांडेकर दादांसोबत. हां, त्यांचा एक मूव्ही येत होता मागच्या वर्षी. तेव्हा आपल्या नाटक शोबद्दल असेल. बोलणं झालं. नाही, नाही मूव्ही होता त्यांचा. ओके. त्याच्यामध्ये स्वप्नील जोशी होते. आणखी अरे कोणता रे तो? है ना? हां, माहिती आहे प्राजक्ता मला. ते गाणं आहे कोळी बोंबला गाणं आहे. हां, तेच ते मध्ये तेच, मूव्हीचं तेच, नाव तेच. काय आठवत नाही मला. सो तेव्हा ते येणार होते प्रमोशनला. पण तेच तेव्हा तो जो कॉन्ट्रोव्हर्सीवाला सीन झालेला. त्याच्यामुळे म्हणून मग हां, मी पण नंतर अप्रोच नाही केलं त्यांना जास्त. कारण मला वाटलं की मग मी येतील, नाही येतील माहीत नाही. हां, हां. पण नाही, वन ग्रेट ऑफ ग्रेट माणसं आहेत सगळे ते. नम्रता मॅम त्या म्हणजे भाई काय बेस्ट टीम आहे भाई त्यांची म्हणजे जी आहे मी खूप तेच खतरनाक. सांगू काय होतंय, की जरी समीरदादा थोडासा जुना आहे, तो ताकदीचा आहे. त्याला तोड नवीन पोरं देऊ राहिलेत. जे आहेत ना हां. कृती प्रताप झालं किंवा हे मुलं जे ऑफकोर्स, आहेत ना, ते ऑफकोर्स, ऑफकोर्स, त्यांना तोड देऊ राहिले. ऑफकोर्स. आणि स्टँडअप म्हटलं ना, की मग हिंदी किंवा इंग्लिश समोर यायचं. तर मराठीमध्ये इतकं चांगल्या प्रकारे गाजतंय आता स्टँडअप कॉमेडी.
तर मग याच्यामध्ये काय वाटतं, की काय काय झालंय इतक्या या 2-3 वर्षांनी मी म्हणतो, की तू झालं किंवा अजून खूप सारे स्टँड-अप कॉमेडी सगळ्यांचा झालं किंवा खूप जण आहेत. हां, हां. यांचा एक किती मोठा योगदान आहे त्याच्यामध्ये? सो तू म्हणतोय की आता मराठी स्टँडअप कॉमेडी का जास्त दिसायला बूम लागली होतंय. हां, ऑफकोर्स होती बूम. ठीक आहे. जसं हिंदीला 10-15 वर्ष झालेत इंडियामध्ये स्टार्ट होऊन. मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये मराठी खूप जास्त बूम होते. याचा खूप जास्त क्रेडिट आहे ना ऑडियन्सला जातं, की त्यांनी आहे ना एक्सप्लोर करणं चालू केलंय. हं. आणि सेम गोष्ट आर्टिस्टला पण जाते. जसं प्रणीत मोरे खूप जास्त व्हायरल गेला. खूप जास्त. त्याने खूप जास्त शोज करायला चालू केले. सौरभ भोसले कंटिन्युअसली शो करतोय. चालू मंदार दादा कंटिन्युअसली शो करतोय. नंतर आम्ही तेच YouTubeला पण आम्ही आता शो टाकायला चालू केलेत. तर जेव्हा तुमचा जो आर्ट फॉर्म आहे ना, तो 10 ठिकाणी दिसायला चालू होईल ना, जेव्हा त्याची एक ऑडियन्स बनेल, की हां, मला हा शो बघायला चालू केलेला, तर म्हणजे आपोआप तो पूर्ण इंडस्ट्री वरती जायला चालू होते. याच्या पहिले स्टँडअप कॉमेडी का नव्हतं जात, याचं रिझन पण हेच होतं, की जे पण चॅनल्स वगैरे स्टँडअप कॉमेडी प्रमोट करायचे ना, त्यांचं इंटेन्शन स्टँडअप कॉमेडी प्रमोट करणं कधीच नव्हतं. काहीच नव्हतं. त्यांचं इंटेन्शन फक्त त्यांचं चॅनल चालवणं होतं. त्यांचं इंटेन्शन बरं. कधीच राहिलं नाहीये, बरं. की आपण स्टँडअपला मोठं राहू. ते फक्त हे बघायचे, की अरे हा एक आर्ट फॉर्म आहे, त्याला आपण आपल्या चॅनलला दाखवूया. पण त्याच्याहून जास्त जरुरी आहे, की भाई मला बाकीच्या गोष्टी दाखवायच्या आहेत. जिथून पैसा येईल, जिथून हे होईल, ते होईल. जेव्हा ॲज अ स्टँडअप कॉमेडी आर्ट फॉर्म तोच माणूस प्रमोट करू शकतो, जो ॲक्चुअल स्टँडअप कॉमिक आहे. खरं आहे. तर प्रणीत ने स्टँडअपचे रील्स केलंय टाकायला चालू त्यानं. केल्या, कंटिन्यू शोज टाकायला चालू केले. मंदादादांनी चालू केले, आम्ही शोज टाकतोय, सौरभने चालू केले. त्याच्यामुळं 10 ठिकाणी जेव्हा तो आर्ट फॉर्म दिसतोय लोकांपर्यंत ऑफकोर्स पोहोचेल. सोशल मीडियाचं खूप मोठं त्याच्यामध्ये रोल आहे. ऑफकोर्स आपण ते डिनाय नाही करू शकत. सो वाह! आपण जे शिव्या देतो, की ट्रोलर्स वगैरे आहेत, पण ॲट द सेम टाईम आहेत, आहेत. लोकं जे सपोर्ट करतायत यार. आम्हाला कितीतरी चांगले मेसेज येतात, की "दादा खूप छान काम करतोय. तुझा शो बघून आम्हाला भारी वाटतंय." तर मी ते 2 कमेंट बघून किंवा 2 माणसं बघून स्वतःचा मूड का खराब करू, जेव्हा मला 10 कमेंट चांगल्या येतायत. 100%. याह. आता मला तुझं काही काही कमेंट येतात, की ज्या निगेटिव्ह कमेंट्स आहेत. हं. पण तोच तो विषय येतो ना, की 2 कमेंट्स करता गेलं थांबायचं आपलं. ऑफकोर्स. आणि मगाशी आपला विषय आला, की टीव्ही कॉमेडी आणि YouTube कॉमेडी राइट. याच्यामध्ये काय मेजर डिफरन्स आहे तो? ऑडियन्सचा डिफरन्स आहे. सो टीव्ही कॉमेडीमध्ये ऑफकोर्स चॅनल्स असतात. त्यांना काही रूल्स वगैरे फॉलो करायचे फॉलो असतात, की करतात. हे नाही बरोबर. बोलायचं, ते नाही बोलायचं. सो ते त्या रूलच्या अंतर्गत राहून ते कॉमेडी करतात. कारण एक ऑडियन्स कडे पण आता तू हास्यजत्राचं म्हणतोय, ठीक आहे. मी आताच म्हटलं मी फॅन आहे. तू त्यांचे कितीतरी काढून बघ, त्यांच्यात पण डबल मीनिंग नसतात का? जोक्स असतात डबल असतात, मीनिंग भाई. असतात, मी असतात, स्वतः बघतो. मग मी असतात. म्हणतो मग फक्त मग ते त्या चॅनलवर आहे किंवा ते असं शोमध्ये हां. म्हणून ते चांगलं आहे, असं थोडी आहे. असं काही नाही की त्यांचं इंटेन्शन आहे तसं करण्याचं. पण मी हे सांगतोय, की ऑडियन्स आहे हे त्यांना पण माहिती आहे ना यार. बरोबर. जर त्यांना ऑडियन्सला ते बघायचंय, ऑडियन्स ते बघून चांगलं वाटतंय, तर ठीक आहे. कोणाचं इंटेन्शन नसतं रे. आर्टिस्ट फक्त समाजाचा आरसा असतो हे जे म्हणतो ना, ते खरं आहे. तुम्ही मग का नाही बघत आहे मग? की समजा तुम्ही चिखल फेकताय, तर समजा की तुमच्या हातात पण चिखल आहे ना. हात तर तुमचे पण घाण झालेत ना. सेम गोष्ट आहे. काय फ्युचर दिसतं येणाऱ्या काळामध्ये? स्टँड कॉमेडी किंवा म्हणू शकतो, की ऑफकोर्स. सोशल मीडियामध्ये जाऊ आपण. स्टँड कॉमेडी नको सगळ्यात जाऊ आपण. हां, सोशल मीडियाचं काय फ्युचर आहे असं? हां, म्हणजे कंटेंट क्रिएटर्सचं का आता सॅच्युरेशन होतं असं वाटतंय? भाई मी म्हणजे बाकीच्या कंटेंट क्रिएटरबद्दल काय बोलू? प्रत्येकाचं पण ठीक आहे. मी स्टँड स्टँड कॉमेडीतलं हां, सांगू ठीक आहे. शकतो. हां. मला मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त छान असं वाटतंय, की इट विल ग्रो लाइक क्रेझी. याचा फायदा हा आहे, की जी सध्या जनरेशन आहे यंग जनरेशन प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. जी पुण्यामध्ये शो करतोय समजा मी हिंदीचे शो माझ्या अंडरच होतात सगळे शो. तर आम्ही बघतोय, की जर महिन्याभरात आम्ही आहे ना 15,000 ते 20,000 तिकीट विकतोय. हिंदी स्टँडअप कॉमेडीचे. हं. याच्यातले मी मान्य करतो, की नॉर्थचे लोकं असतील, जास्त. इकडचे हां. लोकं असतील. पण मराठी ऑडियन्स पण आहे ना, जे ते शो आहे. बघायला जातंय. ते शो बघायला का जातायत? कारण त्यांना मराठीत एवढा चांगला ऑप्शन सध्या भेटत नाही. नव्हता. पण आता त्यांना ते ऑप्शन भेटायला लागलेत. मिळतोय. ते ऑप्शन ते एक्सप्लोर करायला तुमच्या शोमध्ये येतायत. हं. आता जिम्मेदारी आहे मराठी स्टँडअप कॉमिकची ज्यांच्या शोमध्ये ते येतायत, की तुम्ही चांगलं डिलिव्हर केलं, ती ऑडियन्स बनून राहील तुमच्या बाकीच्या शोसाठी पण. सो हे सगळं सर्कलच आहे, की तुमची ऑडियन्स वाढते, कॉमिक्स वाढतायत. ऑफकोर्स ते मार्केट वाढेल. आता तू ही रील बघितली असेल की मला माहीत नाही. एका मुलीने रील केली होती नाही का, की डेटवर नको जायला, आपण मराठी लेजंडला जाऊ. किंवा हां, सौरभ भोसले ऑफकोर्स. शोला जाऊ. हां, हां, हां. हे पण होतंय आजकाल. ऑफकोर्स भाई खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी, की जर आणि त्या मुलीशी तिने जेव्हा आमचं टाकलं, आम्ही थँक वगैरे त्यांना हां. पाठवलं. त्यांनी तेच सांगितलं, की मी आतापर्यंत कोणतेही मराठी स्टँडअप कॉमेडी शोला नाही गेली. मराठी लेजंड्स हा माझ्यासाठी पहिला शो होता जिथे मी गेले.
तिने तीच टाकली की कॅफेला नको डेटवर आपण मराठी लेजन्सला जाऊ आणि तेव्हा व्हॅलेंटाईन्स शो होता. प्लस तो शो होता 9 वाजता. तो शो 1 वाजेपर्यंत चाललाय. एवढा जात नाही सहसा शो. पण त्या दिवशी खूप जास्त पहिल्या परफॉर्मरला खूप जास्त वेळ लागला. तरी ते थांबलेत. त्यांनी नंतर फोटोसाठी थांबलेत. एवढं करून समजा कोणाच्या मनातून हे निघत असेल ना ही रील. कारण खूप मोठी गोष्ट आहे. कोणी कोणाला टाईम देत नाही. नाही देत. शोसाठी थांबतोय. बरोबर. तिच्या तोंडून समजा हे पण निघते ती रील बनवते की नाही, नाही मला कॅफेला गेल्यापेक्षा डेटवर मला तुमच्या शोला येऊन एवढं भारी वाटलं. भारी सो वाटलं. इट्स अ विन. खरं आहे. याच्यापेक्षा जास्त काय एक्स्पेक्ट करणार तुम्ही आता? खरं आहे. तर असं समजायचं की तुम्ही काहीतरी एक राईट पाथवरच आहे. 100%. कसं वाटतं म्हणजे जेव्हा इतकं आता लोकांचं प्रेम भेटते कारण मी म्हणतो की 3 महिन्यामध्ये जेवढं तुमचं वाढलं ना मराठी लेजंड किंवा तुझं स्वतःचं, ते आधी तेवढं नव्हतं. एक ऑफ दिवसात. कोर्स. नाही माझी मला थोडी सवयच आहे. मला प्रेम थोडं उशिराच भेटतं मला लाईफमध्ये. पण. सो अजून ठीक आहे. सो गोष्टी त्याच आहे, की ऑडियन्सचं असो की कोणतंही असो प्रेम शेवटी भेटलेलं प्रेमाची हां. एक चांगली गोष्ट ही पण आहे, की ते खूप उशिरापर्यंत पण राहतं. सो बस जेवढं उशिरा प्रेम भेटेल, ते तेवढा काळ जास्त पण राहील. 100%. चांगली गोष्ट आहे. एक कोणता आहे का एखादा मोमेंट, एखादा हां. ऑडियन्स मोमेंट किंवा फॅन मोमेंट सांगता येईल असं? यार खूपसे होतायत आता म्हणजे असं हे बघ काय झालंय ना, एका लेव्हलनंतर आहे ना, तुम्ही थोडंसं दगड होऊन जातात माणूस म्हणून आहे ना. तर आपल्याला छान वाटतात गोष्टी, पण असं वाटतं की ह्या गोष्टी ज्या 2 वर्ष पहिले व्हायला पाहिजे होत्या, त्या आता होतायत. पण ऑफकोर्स आय फील व्हेरी स्वीट जे पण लोकं जेव्हा करतात किंवा काय काही लोकं तुमचे स्केचेस बनवून आणतायत किंवा मेसेजेस खूप स्वीट असतात रे त्यांचे, की हं. जेव्हा तुम्हाला रात्री घरी जाऊन तुम्हाला मेसेज टाकतात, की "दादा या शोमुळं असं-असं भारी होतंय." किंवा मी घरी दाखवतो. मला हे होतं, मला सगळ्यात भारी मेसेज हा वाटतो ना, की दादा तुमचा शो आम्ही पुन्हा घरच्यांसोबत बघतोय. तिथं कळतं, की जी गोष्ट मी लोकांना सांगायचा प्रयत्न करतो ना, की आमचा शो नाहीये तसा. जे तुम्ही हिंदी शो बघून विचार करता, की हा शो असंच वगैरेच असेल. असेल, लिटिल हं. प्रिन्स असेल. नाहीये. असे कितीतरी फॅमिलीज आहेत, जे सोबत बसून शो बघतायत. मी इन्सिस्ट नाही करत आहे, की फॅमिलीसोबत बसून करा. तुम्हाला थॉट असेल तुम्ही वेगवेगळं बसा. मला फक्त हे सांगणं आहे, की असे कितीतरी पॅरेंट्स आहेत, जे आमचा शो बघताय. असे कितीतरी पॅरेंट्स आहेत. आता लास्ट शोला एक ओल्ड कपल आलं होतं, जे शेवटपर्यंत आमच्या शोला थांबलं होतं. बापरे! ज्यांनी आम्हाला खूप छान रिस्पॉन्ड केला. नंतर सांगितलं, की "भाई आम्ही खूप म्हणजे मजा आली आम्हाला तुम्हाला शोला." तर हा जो एक थॉट पसरवला जातो ना लोकांच्या मनात, की हं. "अरे ह्या टाइपचे शो चुकीचे, ह्या टाइपचे." जस्ट विसरा. तुम्हाला ते 1 तास चांगला तू 1 तास माझा शो कधी बघणार आहे? तुला पहिली गोष्ट तुला टाईम आहे. तुला एंटरटेन फील व्हायचंय. हे बरोबर. 2च गोष्टी आहेत. बरोबर. याच्यावर थर्ड तुझा कोणतरी येऊन तुला सांगतो, की "अरे नको बघू." त्यात काही फरक नाही पडला पाहिजे. तुला समजा वेळ काढून तू 1 तास माझा शो बघतोय आणि तुला त्या शोनंतर तुला चांगलं वाटतंय ना, बाकी काही नाही म्हणते मी, की त्या शोला तू एकदमच म्हणजे तुझा जीवच देऊन टाक त्या नाही, नाही. शोसाठी, असं काही नाही. फॉलोज कर, की हं. एकदमच पागल होऊन जा त्या शोसाठी. 1 तास तुमचा चांगला जातोय. आपण हास्य तर का बघतो? कारण जेवताना मला भारी वाटतंय. आहे ना? तर हा शो बघून तुम्हाला भारी वाटत असेल, संपला त्याचा मोटिव्ह हं. संपला. बरोबर. बस एवढंच पाहिजे ह्या गोष्टीचं. मी हे नाही आतापर्यंत 4-5 पॉडकास्ट बोललेलो आहे गेस्टशी, की माझ्याकरता गो टू ऑप्शन म्हणजे हास्य जत्रा होतं एक दिवस. बरोबर. काही टेन्शन आलं, की मी असं आहे, की मी बसतो मोबाईल उघडून आणि एक्झॅक्टली. पाहत बसतो. बरोबर. जुने एपिसोड सुद्धा एन्जॉय करतो. तर ही गोष्ट आमच्या शोची झालेली आहे आता. असे हां. कितीतरी लोकांचे येतात, चाललंय की आता. म्हणतात, की "दादा आम्ही इथे-इथे जाताना तुमचा शो बघतो." मुंबईला तू जेव्हा म्हटला ना, की चांगला ऑप्शन चांगला एक मूव्हमेंट का होता, ती मला एक सांगायची आहे. मुंबईला आम्ही लाईव्ह शो आमचा केला. आणखी लाईव्ह नाही झालेला आहे. मे बी हा एपिसोड येऊस्तोवर होऊन जाईल लाईव्ह. ओके. सो त्या एपिसोडनंतर एक कपल येऊन आमच्या म्हणजे मला भेटलं. त्या माणसाने हातात म्हणजे ते घेऊन तेच म्हटलं, की "दादा मी तुला रिक्वेस्ट करतो, प्लीज हा शो बंद नको होऊन देऊ. कोणत्या गोष्टीमुळं चालू वाह! राहून दे आणि वाह! जेवढं चांगलं होईल, जेवढं कंटिन्यू करता येईल तेवढं करत राहा." सो मी तेच म्हणतोय, की ॲज अन ऑडियन्स तुम्ही शोला येतात. तुमचे शोचे पैसे तिथेच फिटले जिथं शो संपला. पण तुम्ही राईट. शो नंतर फोटोसाठी थांबतायत. फोटो नंतर बाकीच्यांचे फोटो होईपर्यंत थांबतायत, थांबता की बाबा कपिलला मला ही गोष्ट सांगायची. तर ह्या ज्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ना, हे छोटे-छोटे विन्स आहेत. मी खरं आहे. मोठ्या विनची अपेक्षा पण नाही करत आहे. आय एम 100% हॅपी. माझं नेहमी तेच राहिलंय, की आय एम हॅपी विथ द पेस आय गो खरं. विथ है ना, की हे बघ मला काय पीस पकडलेला आहे मागच्या 3 महिन्यात, 2 महिन्यात तुझं. टचवूड भाई म्हणजे मराठी आता लेजेंडनी इतका क्रेझ पकडलाय. नाही याच्यामागे टीम जसं आता टीम एडिटर आम्ही हायर केलाय आणि तो एडिटर असा आहे, की जे एक असतं ना, की तुम्ही फक्त काम म्हणून काम करतात ना, तर तसे लोकं नकोय मला, आहे ना. तसं मला वाटतं. जसं मी जेव्हा माझी कंपनी पण चालवायचो, त्यात पण जेव्हा लोकं म्हणायचे, की "अरे उशीर झालाय, मला जावं लागेल." मग समजायचं, की हा एम्प्लॉयी नाही आणि मी काही एडिटरला एम्प्लॉयी मानत नाही माझा.
मी असा विचार करतो की तो त्याचं काम करतो आणि त्याच्यात मी त्याला पैसे देतो एवढीच गोष्ट आहे. असं काही मी बॉस आहे, तो एम्प्लॉयी असं काही नाही. पण सध्या जो आमचा एडिटर आहे, तो रात्री मग 12 वाजतील, 3 वाजतील, 4 वाजतील. त्याचं असं असतं की तो घुसून जातो. जेवढं पॅशनेट मी आहे ना ह्या प्रोजेक्टबद्दल, या आय-पीबद्दल तेवढा पॅशनेट तो पण आहे. तो शोच्या मागे लागेल, त्याचे 10-20 कॉल येतील. तो माझ्या जे आमचं कलरिंग वगैरे करतो त्याच्याकडे जाऊन स्वतः जाईल. मला माहीत पण नसतात की हे गोष्टी ते करतायत. सेम गोष्ट जो बन्सी म्हणून आहे, जो पहिले एडिटिंग करायचा. तर तो आणि एडिटर यांच्यात आपोआप त्यांचे डिस्कशन होतात, की "अरे, ही गोष्ट अशी निघाली पाहिजे, ही गोष्ट अशी निघाली पाहिजे. ट्रेलर यावेळेस आपण काहीतरी वेगळा ट्राय करायचा का? किंवा आणखी काहीतरी वेगळं काय करू शकतो?" तर हे जेव्हा टीम करते ना, तर माझं काम तिथं कमी झालंय. खरं आहे, खरं आहे. सो तुला जे म्हणतोय ना तू, की Instaवर फॉलोअर्स आता वाढताना दिसतायत किंवा काय, तर सगळीकडेच. हा रोल त्यांचाच आहे. माझं काम आहे बसणं, कंटेंट काढून त्यांना देणं. बाकी नंतर खेळणं, कंटेंटचं त्यांचंच काम आहे. पण टीमचं इतकं भारी काम चालू आहे ना तुमचं, खूप खरं भारी सांगतो. भाई. इतकी क्वालिटी आणि ते रील्सची क्वालिटी पण तिथे चांगली चालू आहे. म्हणजे ऑफ कोर्स, एकदम पॉइंट टू पॉइंट ते सगळं ऑफ कोर्स, करून राहिलेत. ऑफ कोर्स. मग आता तुझ्या आयुष्यात एक डार्क फेज आला होता, मी ऐकलेलं हं, आहे. हं, हं. हे त्याला डार्क फेज नाही म्हणता येणार. मी मुद्दामून ती गोष्ट आता पण म्हणजे बोललो नाही जास्त. ते त्यांच्या पॉडकास्टमध्ये मे बी तू बघितलं असेल म्हणून तो हां. बोलतोय. सो काय असतं ना काही गोष्टी तुम्हाला फक्त इमोशनली थोडंसं लो फील म्हणजे थोडंसं तुम्हाला डाउन फेजमध्ये घेऊन जातात, जिथे तुम्ही लो फील करतात. सो जे वडिलांचं म्हणत असशील तू, की जेव्हा पप्पा गेले होते, तर हे असं असतं की जिथं ते खूप क्लोज होते माझ्या आणि आपण एवढ्या छोट्या सिटीतून येतो जिथं तुम्ही हे रिलेशन आहे ना, म्हणजे कधी आपण असं बाहेरून दाखवत नाही हे रिलेशन. कधी दाखवूच शकत नाही. हां, म्हणजे कधी तुम्ही दाखवत नाही, की तुम्ही तुमच्या पप्पांना मिठी मारली आहे किंवा कधी तुम्ही दाखवत नाही, की तुम्ही पप्पांना जाऊन म्हटलोय, की "पप्पा म्हणजे आय रिस्पेक्ट यू." जे काही तुम्ही करत असाल, कधी कधी तुम्ही ही गोष्ट गिनवत नाही त्यांना, की म्हणजे अ, तुम्ही महिन्याला ₹20,000 कमवत असाल, पण त्यांनी ती कमतरता तुमच्या डेली लाईफमध्ये जाणून नाही दिली आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्या आसपास असे खूपसे कॉलेजमध्ये असो, आसपास खूपसे तुम्हाला श्रीमंत लोकं वगैरे त्यांचे मुलं शिकत असतात ना, कुठे ना कुठे एक थॉट येतो, की यार माझे पप्पा का श्रीमंत नाही आहेत? किंवा ते श्रीमंत असते तर मग मी पण ही गोष्ट करू शकलो असतो किंवा काय. पण जेव्हा तुम्ही मॅच्युअर्ड होतात ना, तेव्हा तुम्हाला कळतं ना, की तो माणूस खिशातून श्रीमंत नव्हता ना, पण इथून त्यांच्यापेक्षा लाख पटीनं श्रीमंत होता. की जेव्हा माझ्याकडे ₹1,00,000 आहे ना, मी माझ्या मुलावर ₹50,000 खर्च करू शकतो. पण जेव्हा माझ्याकडे ₹10,000 च महिन्याला येतायत आणि त्यातून पण मी घरचा खर्च करून त्याच्यासाठी काढून त्याला कमतरता नाही आणून देत आहे ना, ती खरी मोठी श्रीमंती असं गोष्ट आहे. मला खरं आहे, वाटतं. खरं आहे. तर मला वडिलांसोबत तो एक किस्सा आठवतो म्हणजे पप्पा जाण्याच्या अगोदर 2-3 महिन्या अगोदर वगैरे तेव्हा पहिल्यांदा त्यांनी मिठी मारली होती मला. काहीतरी आमचं असं अरे! इमोशनल म्हणजे असंच काहीतरी आम्ही बोलत होतो वगैरे. अ, आणि मला वाटतं की माझ्याकडून कधी ती गोष्ट झाली नाही आणि मला खूप छान वाटतं की ती गोष्ट त्यांच्याकडून पण झाली म्हणजे म्हणजे ती गोष्ट अधुरी नाही राहिली आहे ही हं. या गोष्टीबद्दल महत्वाची मला गोष्ट आहे. चांगलं वाटतं. तर ते एक इमोशन नेहमी राहिलंय आणि कॉमेडी स्टार्ट करण्यामागे तो एक थॉट राहिला आहे, की जेव्हा पप्पा गेले होते, तर तुम्ही इमोशनली खूप जास्त डाउन फील करत होता आणि त्या जागेला कॉमेडीने हेल्प केली मला हं, हं. पुन्हा तिथून उभारण्यासाठी, की की तुम्ही म्हणजे एक नॉर्मल जागेवर वापस येतायत तुम्ही. त्यासाठी मला कॉमेडीने हेल्प केली हेल्प आणि ते केली. एक गोष्ट आहे ज्याच्यामुळे मी कॉमेडी सोडत नाही. जे तू म्हणतो ना कधीपासून मी लावून धरलेलो आहे. छत्रपती संभाजीनगरचं एक छोटासा गावावरून येऊन मुलगा पुण्यामध्ये येऊन हं. समजा एक काहीतरी आपलं बनवत असेल, जी गोष्ट 10 लोकांपर्यंत आणखी पोहोचतीये, तर बस मी असं समजतो ना, हे कुठं ना कुठं हं. त्यांचा आशीर्वाद आहे खरं वडिलांचा. आहे. त्याच्यामुळे मी करू शकतो. जे तू म्हटला, की खर्च किती होतोय, काय किती होतोय, तर तीच गोष्ट आहे. हं. त्यांचा आशीर्वाद आहे. म्हणून चालेल. मी करू शकतोय बस. मी तुला सांगू एक गोष्ट, की ॲज अ कंटेंट क्रिएटर आहे ना, आपण खूप ह्या गोष्टीमध्ये हरवून जातो, की 10 लोकांनी मला ओळखावं, 10 रँडम लोकं ज्यांना मी ओळखत नाही, त्यांनी मला येऊन वाहवाही करावी. पण आपली पहिली ऑडियन्स आहे ना, आपले जे घरचे असतात ना, त्यांच्या डोळ्यात समजा तुम्ही प्राउड फील करू शकतायत, तर तिथंच समज की तिथं तुम्ही जिंकलायत लाईफमध्ये. हं. बाकीची आता जी लढाई आहे ना तुमची, ती फक्त तुमचे खिसे भरण्यासाठी आहे. खरं आहे.
तुमचं मन बरोबर. तर भरलंय, जिथे तुम्ही त्यांना प्राउड 100% फील करायला लावलंय. खरं. बस. आपला मगाशी आहे ना ऑफ एअर, ऑफ कॅमेरा विषय आला की आपण ॲक्सेंट जी आहे ती आपली केली पाहिजे. बरोबर. तू येतो संभाजीनगरवरून. हां. पुण्यात ॲक्सेंट पुन्हा चेंज झाली तुझी. हो, अरे हो. याच्यावर काय सांगताल? नाही मला खूप वाईट वाटतं माहिती आहे या गोष्टीचं, की मी छत्रपती संभाजीनगरहून येतो. माझे पप्पा जळगाव त्या भागातून येतात. जळगावच्या तिथे जळगाव. गाव आहे. जळगाव नाही, आता मी जळगावच म्हणतो. मी नाही आहे तिकडून. सो सो तिकडून येतात. तर माझ्यात आहे ना, ही दोन्ही ॲक्सेंट खूप जास्त हेवी होते. जेव्हा मी नवीन यायचो, मे बी आता पण येत असेल लोकांना जळगावचं ॲक्सेंट. थोडं बारीक. पण मला वाटतं, की यार मला पाहिजे ॲक्सेंट. पुण्यात येऊन जे अशी भाषा थोडी शुद्ध व्हायला लागली आहे ना, तर मला त्यात मजा येत नाही माहिती आहे का? मला वाटतं ना, की खरी मजा गावाकडच्या ॲक्सेंटमध्ये आहे. तू जसं गणेशचा टॉपिक घेतला हां. किंवा अक्षय आहे. ते एकदमच. एक्झॅक्टली. त्यांनी त्यांची जी भाषाचा ॲक्सेंट तो एक असा आपुलकीचा वाटतो माहिती आहे ॲक्सेंट. कोल्हापूरचा ॲक्सेंट काय भारी आहे भाई. म्हणजे एखादा माणूस त्यांचं त्यांना थोडंसं असं एक स्वॅग येतो. थोडंसं आपल्याला वाटतं की रागात हां. बोलतोय, काही बोलतोय. पण यार कोल्हापूरचा ॲक्सेंट असा ऐकला ना भाई मजा येऊन जाते माहिती आहे. तू नंतर कोणता पण तू विदर्भाचा ॲक्सेंट बघ. तू जळगाव साइडचा ॲक्सेंट बघ. हां. भाई हे ॲक्सेंट ऐकायला असं भारी वाटतं. भारी काय वाटतं. भो काय करून राहिला ना? अरे तू लगेच आपुलकी वाटते माहिती तू काय करतोय आणि तू काय करून राहिला बे? तर याच्यामध्ये ती समोर आले. हां, जी आपुलकी आहे ना, ती आपुलकी तुम्हाला ॲक्सेंटमध्येच फील होते. आणि ती ॲक्सेंट राहायलाच पाहिजे मला वाटतंय. खरं, मला खरं. खूप मी काही मुद्दामून झाला नाहीये, आपोआप बट मे जातं बी ते. तुम्ही ज्या लोकांसोबत राहिला आपोआप ते ॲक्सेंट असं चांगला होत राहिलाय. पण मला नेहमी वाटतं यार, मला वाटतं की यार ॲक्सेंट हवा भाषेत. विदाऊट भाषा आहे ना, असं विदाऊट ॲक्सेंट असं भाषेला मजा खरं नाहीये आहे, रे. खरं आहे. ते काय जेवण केलं तुम्ही? हे यात मजा थोडी आहे भाई. काय नाही, खाऊन नाही. राहिला? काय खाल्लं बे तू? आमच्या कुठे बी ये आमचं असंच चालतं. हां, आम्ही ह्याच्या ॲक्सेंटमध्ये डायरेक्ट. खूप भारी आहे भाई. कुठे आहे बाई तू? इकडे ये लवकर. तिकडे चल आपण जाऊ. नगरचा ॲक्सेंट म्हणजे हो, आम्ही असंच आहे. मी आता ते थोडंफार थोडंसं विचार करून बोलतोय. हो. पण मित्रामध्ये आमचे ॲक्सेंट असे नाही. अजिबात मी एकदम कसं पण बोललेलो असतो. ऑफ कोर्स. आपले आपले ॲक्सेंट संपवण्यात फार मजा आहे. तेच हां, तेच नाही मी हा प्रयत्न केला होता ना शाळेला, की थोडं ॲक्सेंट पुणेरी करू आपण. हां, पण हां. नंतर असं वाटलं, की ठीक आहे आपण अहिल्यानगरच्या अहिल्यानगरचे राहू ना, कशाला चेंज करायचं? चेंज काहीच नाही केलं पाहिजे. मी तेच सांगतोय तुला, की मी पण काही मुद्दामून बोलत नाही चांगली भाषा किंवा माहीत नाही चांगली पण आहे की नाही. बट जे मी ॲक्सेंट मिस होतोय ना माझ्याकडून, तो म्हणजे तेच राहून तो चेंज झालाय. तर मला तर खूप भारी मी जेव्हा कॉलेजला वगैरे होतो, मला हेच राहिलं, काय करून राहिला वगैरे हाच ॲक्सेंट यायचा आणि मला खूप भारी वाटतो रे. तुला सांगू का, आपल्याला आहे ना ज्या गोष्टीची लाज वाटते ना, आपल्याला माहितीच नाही की आपण काय गोष्ट मिस करतोय. लाज वाटण्यासारखी गोष्टच नाहीये. जी गोष्ट आपण जिथून बिलॉन्ग करतो, जिथून आपण जो एरिया आपण काय म्हणतात रिप्रेझेंट करतो ना, तो आपण खूप प्राउडली केला पाहिजे माहिती आहे. हं. आपलं तेच होऊन जातं, की जसं मी पुण्यामध्ये आलो होतो कॉलेजला, तर इंग्लिश वगैरे नाही यायची. इंग्लिश तर खूप म्हणजे खूप वीक होती आमची इंग्लिश आणि जे पुण्यातले लोकं होते ते फटाफट इंग्लिश बोलायचे ना, बरोबर आहे. तर आम्हाला खूप असं डाउन फील व्हायचं रे. म्हणजे त्यांच्यासमोर असं आम्ही एकदमच आम्हाला वाटायचं, "बस तुला इंग्लिश येते मला इंग्लिश येत नाही. मी अभ्यासात खूप चांगला आहे तुझ्यापेक्षा." ठीक आहे. हां, म्हणजे मी असं नाही बोलते की आहे म्हणून. मला मार्क्स तुझ्यापेक्षा चांगले पडायचे. हां. बट जस्ट बिकॉज तू पुण्याचा तुला इंग्लिश चांगली येते ना, मी तरी तुझ्यापेक्षा कमी मी लेखायचो स्वतःला, की "अरे बरोबर. नाही, नाही त्याला इंग्लिश होतं येते ते. भाई." अरे नाही येते तर नाही येते यार, संपला विषय. मला हेच कळत नाही. आपण आहे ना खूपदा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जातो. जसं आता मी काल जसं दिल्लीला शो होता माझा. हां. आपण एअरपोर्टला वगैरे येतो. माझ्यासोबत आर्टिस्ट होता एक स्वतः. अचानक आपण एअर होस्टेसची किंवा इकडं आपण अचानकच इंग्लिश बोलायला लागतो. काय गरज आहे भाई? तिथं ते अनाउन्स पण करतात, की आमच्या एअर होस्टेस आहे त्यांना मराठी येते. म्हणजे जे पण लँग्वेज येत असतील ते अनाउन्स करतात. त्यांना हां. हिंदी येते. तिलाही हिंदी येते. मग तुला हिंदीत बोलायला काय प्रॉब्लेम आहे? त्यांना आपल्याला आपल्याला का मराठी. दाखवायचं आहे आपल्याला? आपण एखाद्या शॉपवर जातो काहीतरी घ्यायला एखादा मॉलमध्ये. हां. तिथं इंग्लिश का बोलायची आहे यार? तो इंग्लिशमध्ये बोलतोय, हा इंग्लिशमध्ये बोलतोय, हा माझ्याशी मराठीत बोलतोय, शॉपकीपर त्याच्या मित्राशी मराठीत बोलतोय. भाई तुम्हाला दोघांना मराठी येते, तुम्ही बोला ना मराठीत. काही नाही कम्युनिकेशन आणि काहीच. ठीक आहे नाही येते इंग्लिश, ठीक आहे. तुमची इंग्लिश नाही आहे चांगली. क कोणतं पण लँग्वेजचा इन्व्हेन्शन झालं त्या गोष्टीसाठी, की जिथे तुम्हाला कम्युनिकेशन तुमचं क्लिअर झालं पाहिजे ना. बरोबर. मी तोडकी-फोडकी इंग्लिश बोलतोय. तुला कळतंय ना मी काय बोलतोय. हां, बरोबर. संपला विषय. संपला तुझं विषय. कम्युनिकेशनसाठी लँग्वेज इन्व्हेंट झाली आहे. अचानकच तुम्ही डाउन का फील आणि हीच गोष्ट कळत नव्हती. आता तीच गोष्ट कळायला लागली. तीच गोष्ट आहे. शो जे सुरू केलं होतं ना, तेव्हा मला बरेच जण म्हटले, की "तू हिंदीमध्ये कर." पण माझा विषय होता, की मला मराठीत करायचंय आणि फ्रँकली स्पीकिंग त्यावेळेस मला वाटलं होतं, की मराठी स्कोप पण जास्त आहे. तर नाही, मराठीच हे घ्यायचं. बघ यात ही पण गोष्ट आहे ना, सेम गोष्टीमुळे मी मराठीत केलं होतं, की मी हिंदीतच स्टँड कॉमेडी वगैरे स्टार्ट केलेली स्टार्टिंग म्हणजे मराठी 1-2 ओपन माईक नंतर हां. मी हिंदीमध्येच घुसलो होतो कंटिन्यू. कारण हिंदीच होत होतं, मराठी होतच नव्हतं पुण्यामध्ये स्टँड कॉमेडी.
सो मी 3-4 वर्ष छान नाव पण कमवलं तिथे. म्हणजे जेवढे पण कॉमिक्स ते मला ओळखतात. ऑरेंज कॉमेडी क्लबमुळे मी त्यांच्या जे पण शोज यायचे मी त्यांच्यासोबत परफॉर्म पण करायचो. पण मागच्या 2 वर्षापासून मी जेव्हा मराठीत करायला चालू केलं ना कंटेंट वगैरे, माझं तेच होतं, की तू बघितलं माझं हिंदीत पण पेज आहे, पण ते आहे. इनॅक्टिव्ह मी जास्त टाकत नाही. मी नाही मराठीतच टाकत. टाकतो. तर ऑडियन्स बनवणं आहे ना, ते होऊन जातं, की जो जो सपोर्ट तुम्ही एक्स्पेक्ट करतात ना, की यार हा सपोर्ट भेटला पाहिजे, की हा माणूस मराठीत करतोय, हा हिंदीत नाही करत आहे. हं. तो तसा नाही भेटत सपोर्ट. ऑडियन्सचा सपोर्ट तेव्हाच भेटतो, जेव्हा ते पर्सनली तुमच्यासोबत कनेक्ट फील करू शकतात. आणि राहिली बरोबर. गोष्ट कॉम्पिटिशनची वगैरे, कॉम्पिटिशनसारखं काहीच नाही आहे. हिंदीत तू तुझी ऑडियन्स बनवली, बनवू शकतो. मराठीत तुझी ऑडियन्स बनवली संपलं. फक्त तोटा आणि फायदा हाच आहे, की मराठीची ऑडियन्स समजा 10x असेल, तर हिंदीची ऑडियन्स 1000x आहे. बरोबर. हाच एक फायदा आहे फक्त फायदाच. हिंदी आणि मराठीत बाकी करण्यात. काय? जर तुम्ही मराठीत पण तुमची ऑडियन्स ग्रॅब केली, मराठीत तुमची ऑडियन्स बनवली, जी तुम्हाला ऐकायला रेडी आहे, बस प्रणित करू शकता. मोरे, सौरभ भोसले ऑफ कोर्स, काहीच कमी नाही आहे. ऑफ कोर्स, ऑडियन्सच्या कमी अजिबात नाही आहे. ऑफ कोर्स. ते आता मग शेवट करायचं थोडंसं. एक आपण रॅपिड फायर घेऊन चालू. काही प्रश्न आहेत आपल्याकडे नाही का? ठीक की आहे भाई. हिंदी कॉमेडी, मराठी कॉमेडी. पैसे जास्त मिळतात की तिथे प्रेम जास्त मिळते? हे दोन्हीची कंपॅरिझन आहे इथं. हां. नाही, नाही. फॉर मी इज मराठी कॉमेडी भाई. मी पैशासाठी एनी टाईम. करतच नाहीये. पैशासाठी करायचं असतं तर मी माझं कंपनी नसती सोडली ना कॉमेडीसाठी. पॉइंट आहे. सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते? जोकवर कोणी न असण्याची का कोणतरी ऑफेंड होण्याची? मला टू बी ऑनेस्ट तिघांची पण नाहीये तशी भीती. ठीक आहे. कारण जोक तर आपले चांगलेच आहेत. त्यामुळं न विषयच हसण्याचा काही नाही. विषय येत नाही. आणि राहिलं ऑफेन्सिव्हचं तर थोडी आपण काळजी घेतो. पण हां, तिघांपैकी म्हणशील तर त्या थर्ड गोष्टीची वाटते थोडीशी, की आजकाल लोकं कशावर पण ऑफेंड होतात. ऑफेंड होतात. ते तू नॉर्मली माईकवर जोक केले त्याच्यावर पण ऑफेंड होतील. सो मग काही झालं का की स्टँडअप कॉमेडीमध्ये की शोमध्ये तेवढं लाफ्टर नाही आला? यार हे होत असतं म्हणजे मराठी लेजन्समध्ये नाही होत कारण तिथे चालूच ती असतं. गरज नाही. हां. म्हणून. स्टँडअपच्या शोमध्ये होत असतं. स्टँडअपच्या शोमध्ये जे तुम्ही जोक बनवतायत, ते जोक प्रत्येकाला आवडतीलच असं नाहीये. आवडतील म्हणजे असं असतं, की समजा तुम्ही 100 जोक करतायत ना एका शोमध्ये, एका तासाच्या शोमध्ये. त्यातले 80 चालतायत, 20 नाही चालत हे पण होऊ शकतं. प्रत्येक जोक प्रत्येकासोबत रिलेट झाला पाहिजे जरुरी नाहीये. सो इट्स अ पार्ट एंड पार्सल ऑफ कॉमेडी. तुम्ही एखादा जोक नाही चालत, त्याच्यावर पुन्हा काम करतात, की का नाही चाललंय, त्या जोकला वेगळ्या पद्धतीने बोलतात किंवा तो जोक काढून टाकतात. सो इट्स अ पार्ट एंड पार्सल. ओके. पुणेरी प्रेक्षक का मुंबई प्रेक्षक कोणाला हसवणं अवघड गेला? अरे नाही, प्रेक्षक सगळीकडचे चांगले आहे भाई. हां, हां. ते तुम्ही हसू नाही शकले, तर मग तो कॉमिकमध्ये इश्यू आहे. प्रेक्षक चांगलेच असतात. प्रेक्षकमध्ये नाही विषय हा. हो. तर मग तुम्हाला जर मराठी लेजंडमध्ये स्वतःला जज करायचं असेल, हां. तर किती मार्क जातील? मी पहिले जे 3 एपिसोड होतो ना, कॉन्ट्रोव्हर्सी व्हायच्या पहिले. आय वॉज व्हेरी, व्हेरी ऑन पॉइंट. ठीक आहे. त्याच्यानंतर मी थोडंसं डिफेन्सिव्ह झालोय. ते मला वाटतंय. जे की आता मी पुन्हा पहिल्या झोनमध्ये येण्याचा प्रयत्न करेल. समजा तू ॲज अ कंटेस्टंट गेला हां. मराठी लेजंडमध्ये, तर मग हां. स्वतःला किती मार्क देशील? किती मार्क्स देईल? हां. मी माहीत नाही सध्या म्हणजे सध्या मी जिथं आहे तिथं 7-8च्या आसपास आहे. जे मी पहिले 3 एपिसोड 10 होतो. तर आत्ता जे 7-8 झालोय. कमी तर आता झालंय. मी पुन्हा जे की मी लोकांचाच विचार करून होत होतो, की मे बी माहीत नाही कसे आर दे रेडी नॉट. आतापर्यंत सगळ्यात आवडता पंच कोणता तू तू लिहिलायस? असं काय आठवतंय? मला आठवतात सगळे पण ते जे जोक्स आहेत ते बाहेर नाही. याच्यातले आठवतात मला. मराठी लेजंडचं मी सांगू शकतो. हां. मराठी लेजंडचा मला बेस्ट एक वाटतो जो दिवाळी एपिसोडमध्ये आहे. जिथे छोटी हाईटची मुलगी आलेली. ती म्हटली होती, की सगळे लोकं सारखे नसतात. हं. जसं की सगळे हाताचे बोटं सारखे नाही आहेत. तर मी म्हटलं, "ते सगळं बरोबर आहे, पण तू करंगळी आहेस." सो ती रील पण आमची खूप व्हायरल गेली आणि ते ऑन द स्पॉट आला ना तो जोक, तर खूप भारी वाटला होता मला ते तो. पार्थ भालेरावला म्हणतोस की तू अ, पांघरून पांघरून पाय पसायची तुम्हाला गरज तर नाही. ते तर आम्ही विचार करून आलेलो. चल ठीक आहे, हां ते का? तर रिटर्न ओके. आहे. पण हे जे आहेत ना करंगळीवाला तो ऑन द स्पॉट ऑन निघाला द होता ना. स्पॉट निघाला होता. तर मजा येते. मजा काही-काही येते. जोक्स असे असतात ना, जे तुम्हाला वाटतात की अरे काय भारी निघालंय. मग कॉर्पोरेट लाईफमधलं एक पैसा हातात येणं ते जास्त आवडतं का त्या टाळ्या भेटतात तिकडे त्या टाळे एनी टाईम बाई. एनी टाईम? येस. तुझ्यामध्ये रोस्टिंग म्हणजे काय? सो माझ्या साइडनं सांगतो. खूप जणांना रोस्टिंग म्हणजे हे वाटतं की फक्त दुसऱ्याचा मजाक उडवला म्हणजे रोस्टिंग आहे. बस. पण ॲट द सेम टाईम दुसऱ्याला वाईट न वागता तुम्ही मजाक उडवताय दॅट्स रोस्टिंग. म्हणजे तुम्ही आर्टिस्ट ऑडियन्सचं नातं घेऊन रोस्ट करत असाल, तर आय डोंट फील दॅट्स राइट. मला असं वाटतं की हं, जसं तुम्ही मित्र-मित्रांमध्ये रोस्ट करतात, हं. की तुम्ही त्याचे मारताय त्याला वाईट पण नाही वाटत आहे. तर तेच नातं तुम्ही ऑडियन्स आणि आर्टिस्टमध्ये का नाही आणू शकत आहे? एक 3 लाईन आहे मध्ये पूर्ण. येस. तर मग तुला कोण आलंय का मराठी सेलिब्रिटीला रोज काही संधी भेटली तर तो कोण असेल? कोण असतील? म महागुरू टाइप थोडेसे लोकं कोणी असले तर माहीत नाही, बघू आपण. म्हणजे आता तीच गोष्ट आहे ना, कोणी काय चांगलं करतंय, काही नाही. रोस्ट तर ती गोष्ट आहे यार, की मार्केटमध्ये काहीतरी चालू आहे भारी आणि तुम्ही त्याच्यावर बोलताय. असं नाही रोस्टिंग इज नॉट डिसरिस्पेक्टिंग फर्स्ट ऑफ ऑल. हं.
रोस्टिंग फक्त म्हणजे एक हेच आहे की सिच्युएशनल काहीतरी चालू आहे आणि तुम्ही त्याच्यावर काहीतरी जोक्स लिहून तुमची क्रिएटिव्हिटी यूज करून काहीतरी बोलताय. दॅट्स रोस्टिंग फॉर मी. एंटरटेनमेंटचा पार्ट आहे तो या. शेवटी. आणि मला वाटतं की ज्यांच्यावर जोक बनतात ते पण तेवढं स्पोर्टिंगली घेतात त्या गोष्टी. त्यामुळे तेवढे मोठे लोक आहेत. बरोबर. आणि कोणता असं गेस्ट आहे ज्याला बोलवायची इच्छा आहे मराठी सगळ्यात एक असे नाही की असते यांना बोलवायचंच आहे आपल्याला? यार मला आहे ना श्रीमान लेजंड हा खूप परफेक्ट याच्यासाठी वाटतो, की तो ॲज अ पर्सन पण खूप छान माणूस आहे. म्हणजे मनाने कारण जेवढे पण आम्ही स्ट्रीम्स वगैरे बघितले आहेत. हं. रोस्टिंग तो खूप भारी करू शकतो कारण तो त्याच्या स्ट्रीमवरच करतोय. खतरनाक. प्लस जी ऑडियन्स माझ्या शोची आहे, ती ऑडियन्स सगळीच त्यांना ओळखत असणार आहे. म्हणजे यंग एज ग्रुप जो आहे तो आहे. आणि चौथा आणि इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे त्याला मी जेवढं बघितलंय ना, की तो बाकीच्या लोकांना जो सपोर्ट करतो, शाउट आउट देतो देतो. आणि त्याला जे मी बोलतो ना, की एकमेकांना सपोर्ट नाही करत, त्यातला तो नाही आहे. मी त्याला बघितलं, की तो सगळ्यांना त्याला वाटते कोणत्या क्रिएटरला त्याच्या सपोर्टची गरज आहे, तो सपोर्ट करू शकतो. करतो. सो ही इज वन ऑफ द पर्सन जे मला वाटतं, की शोसाठी यावे कधी. तो जर एपिसोड आला ना, तो खूप राडा होईल. आय नो. कारण येस. तो ऑफकोर्स, खूप ऑफकोर्स. खतरनाक माणूस आहे मी तो. तर हा पण विचार केला होता मागच्या वर्षी जेव्हा आमचा प्लॅन चालू होता. आर.जे. सोहम हं. पण आहे, जो खूप तो भारी पण त्या करतो. लेव्हलचा हां. आहे. तर मी त्या दोघांना बोलणार होतो एका एपिसोडला. तर मी तेव्हा विचार केलेला, की आपल्याला हा शो छोटा करायचाच नाहीये. हा शो जो पुण्यामध्ये एक ऑडिटोरियम आहे 700 सीटर तिथंच करायचा आहे. आणि त्या शोचं प्रोडक्शन, त्या शोचं एक असतं ना व्हिजिबली कसं दिसेल, हां. ते तसंच असणार आहे. आणि एक मातीतला माणूस आहे यार तो. म्हणजे हे जो दोघं पण असे आहेत ना, की ते एकदम असं मातीतून वरती आलेत तसे लोकं आणि त्यांना त्या गोष्टीची जाणीव पण आहे. आहे, आहे. आत्ता पण श्रीमान लेजंड जेव्हा मी त्यांचा क्लिप बघतो, की जेव्हा पण तो एखाद्या फॅनला भेटतोय, तर जेवढ्या म्हणजे जेवढी खुशी त्याच्या फॅनच्या डोळ्यात असते ना, सेम खुशी त्याच्या डोळ्यात पण असते. खरं आहे, खरं आहे. त्याला पण तेवढं चांगलं वाटतं, की यार माझ्यासाठी एवढं प्रेम भेटतंय म्हणून. सो ग्रेट पर्सन. समजा जर आपण ॲक्टिंग इंडस्ट्रीमध्ये घेऊन चाललं तर? ॲक्टिंग इंडस्ट्रीमध्ये तर खूप म्हणजे आता असं बोलल्या-बोलल्या हे बघ मला आहे ना शोसाठी 2 जण मला खूप भारी वाटतात जे मला वाटतं की खूप धमाल मजा येईल. एक म्हणजे गौरव मोरे आणि सिद्धार्थ जाधव आणि मला असं वाटतं की दोघं पण सेमच एपिसोडला हवे. खरं आहे. म्हणजे धमाल म्हणजे जी एनर्जी ते घेऊन येतील की जे एक परफेक्ट म्हणतो ना आपण की जिथं धमाल एपिसोड होईल म्हणजे ते दोघांची वाइब आपल्या खरं आहे, शोला खरं खूप आहे. मॅच करते. मॅच आणि कुशल वैद्यकीय सुद्धा येऊ शकतो. तो पण एक तर मी त्यांना बोललो पण आहे ऑलरेडी. सो स्ट्रगलर सालाची जी टीम आहे, विजू सर आहेत, कुशल दादा आहे, अभिजित दादा आहे आणि संतोष दादा आहे. यांच्याशी मी ऑलरेडी बोललोय. अरे, फक्त हेच होतंय सगळे रेडी आहेत. त्यांच्या डेट्स प्रत्येकाचं Dates. एक ह्याच्यात आणि त्यांना वेगवेगळ्या आणण्यात मजा नाहीये रे. नाही, एकत्र यांना एकत्र आणलं ना तर ते राडा खेळ करून येतो टाकतील. हो. आपल्यासोबत. हे खरं आहे. चौघांना समजा एक वेळेस होऊ शकलं पॉसिबल. आता जसं विजू सरांशी माझं आता जसं बोलणं झालं. हां. मार्च महिन्यात त्यांनी डेट दिली. त्यात कुशलदादा आणि अभिजितदादांचे शूट आलेत. तर ते होतंय की यार ते एका टाईमाला त्यांना बोलणं झालं आणि एका टाईमाला ते आले ना, तर मी तेच म्हणतोय की राडा होईल. हां, एक्झॅक्टली की काही लोकं आहे ना असं नाही की ते इंडिव्हिज्युअल भारी नाही आहेत. पण ते असतं ना की कम्फर्ट झोन जो असतो ना, की ज्या कम्फर्ट झोनमध्ये मी असलो ना, तिथं नो फॉर्मॅलिटी आहे. खरं बस आहे. तिथं मग मजा येणार. असं. इथे जर का आता तुम्ही पॅनल घेऊन चालले ना, की कपिल दादा, गौरव, सिद्धार्थ जाधव, येस. कुशल वैद्यकीय, हां, म्हणजे तेच हां, विजूदादा हे वगैरे विजू स्ट्रगलर हां, हां, सालाची टीम. हा विजू दादा किंवा ही सगळी टीम जर एकत्र आली ना, हा एक खूप ऑफकोर्स, फन ऑफकोर्स, एपिसोड राहील. ऑफकोर्स, तर मग ऑफकोर्स. कॉमेडीमध्ये काय वाटतं? टॅलेंट की टायमिंग काय इम्पॉर्टंट आहे? लक खूप इम्पॉर्टंट आहे भाई. की मी असे खूप जण बघितलेत जे की खूप टॅलेंटेड आहेत. नॉट ओन्ली इन कॉमेडी, इन कंटेंट क्रिएशन, इन सिंगिंग, इन पोएट्री. खूप भारी आहेत. तू त्यांच्या पोएट्री ऐकल्या किंवा तू त्यांचं स्टँड-अपचे जोक्स ऐकले, तुला वाटेल की अरे का भारी माणूस आहे यार हा. बट काही गोष्टी क्लिक व्हायला 2 वर्ष घेतात, काही गोष्टी क्लिक व्हायला 2 महिने घेतात. पुढच्या 5 वर्षामध्ये कपिल दादा कुठं असेल? काय वाटतं? किंवा मराठी लेजंड कुठं असेल? भाई मग ठीक आहे, मराठी झाला पण कपिल दादा हां, कुठे मी आहे? टू बी ऑनेस्ट हा विचार खरं सांगतो. मी असं बोलायला नाहीये, मी नाही करत आहे. कारण कॉर्पोरेट लाईफ याच्यामुळेच सोडली ना. कारण तिथं कॉमन वर्सेस राहायचा वेअर डू यू सी युअरसेल्फ इन 5 इयर्स? तर तोच आयटीतला क्वेशन घेऊन प्रश्न इकडे समजा आलाय. इथे येऊन घ्यायचा आहे, तर मग काय फायदा मग कॉर्पोरेट बरोबर. लाईफ सोडून? आयटीतला प्रश्न इकडे आला चुकून. एक्झॅक्टली. तर मग तुझं काय सल्ला राहील आपल्या सगळ्या ऑडियन्सला? नवीन जे मुलं आहेत. मला ऑडियन्सला पण सल्ला आहे. मला म्हणजे मीम पेजचे जे क्रिएटर्स असतात त्यांना आहे. कंटेंट क्रिएटर्सला सल्ला आहे जे मराठी आहेत, की लेट्स सपोर्ट ईच अदर यार. म्हणजे एकमेकांना सपोर्ट करू. तुम्हाला वाटतंय कोणीतरी माणूस कोणत्यातरी फील्डमध्ये चांगलं करतोय, तर
द्या शाउट आउट त्यांना. तुम्हाला वाटतंय की कोणतरी माणूस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय, चांगलं नाही पण वाटत आहे, पण काहीतरी नवीन होतंय. एकदा सपोर्ट करून बघा, एकदा रील शेअर करून बघा. त्याने 24 तासाने तुमचं काही जाणार नाही. स्टोरीवर समजा आपण एक रील शेअर केली, ती 24 तासांसाठी असते. त्यानं काही फरक नाही पडणार आहे. तुम्ही एक शाउट आउट दिला, की भाई असं-असं काहीतरी कंटेंट क्रिएटर आहे, हा काहीतरी नवीन करतोय, त्यानं काही फरक नाही पडणार आहे तुमच्यामध्ये लाईफमध्ये. बट असं होऊ शकतं, की मे बी त्याच्या लाईफमध्ये एकदमच फरक पडेल. त्याला एक ऑडियन्स दिसेल, त्याचा कंटेंट इम्प्रूव्ह होईल. 100%. त्याला पैसे थोडेसे मॉनिटाईज व्हायला लागतील, त्याला एखादा शो भेटायला लागतील, तर तो लिहिण्याची सवय करेल. तो 2 जोक आणखी चांगलं लिहेल. सो ह्या गोष्टींनी सपोर्ट करण्याचा काही फरक नाही पडत. पण ज्याला तुम्ही सपोर्ट करतात ना, त्याच्या लाईफमध्ये 10 पटीने, 100 पटीने फरक पडतो. सो लेट्स डू दॅट. मग आता कंटेंट क्रिएशनमध्ये आपण दोन चालू की समजा जर का इम्प्रूव्ह करण्यामध्ये लक्ष द्यावं का मॉनिटायझेशन सुद्धा बघायला पाहिजे, दोन्ही पाहिलं पाहिजे? यार कंटेंट इम्प्रूव्ह करण्यामध्ये पैसा हवा, हे तेवढंच खरं आहे. हां, ठीक आहे. पण पैसा आहे म्हणूनच कंटेंट चांगलं झालं पाहिजे हे पण खरं नाही आहे. नाहीतर मग फक्त श्रीमंताचे लोकच आपल्याला कंटेंट क्रिएट करताना दिसले असते. सो गोष्ट अशी आहे की अ, अ, दिलेल्या म्हणजे तुमचे अवेलेबल सोर्समध्ये तुम्ही किती चांगलं करू शकतात ते करा. बट ॲट द सेम टाईम कधी ना कधी तर गोष्ट क्लिक होईल ह्या विश्वासाने करा. बरोबर. तर मी तर तेच विचार करून जातो. जसं तू लिहिलंय की द बेस्ट इज येट टू कम. सेम गोज विथ मी. मला वाटतं की याच्यापेक्षा चांगलं काहीतरी लिहिलेलं आहे माझ्या 100%. आयुष्यात. तर तोच एक विश्वास ठेवून मी करतोय गोष्ट आणि मला माहिती होईल ती गोष्ट कधी ना कधी. येणे ना बिलीव्ह सिस्टीम झाली माझी की मी हे विचार करतो की द बेस्ट इज येट टू कम हे समोर कोण बसलंय याच्यापेक्षा आपल्यासाठी येते. माझ्यासाठी काय चांगलं होईल ना हे असावं. आपल्यासाठी. कारण माझ्या शोमध्ये पण मला वाटतंय ना की माझा आवडता एपिसोड म्हटला तर माझा आत्ता पण आवडता एपिसोड पहिलाच आहे. जिथं मंदा दादा, पुष्कर दादा आले. कारण तो एपिसोड मी ॲज अन ऑडियन्स पण बघायला घेतला ना मला हां. मजा येते खूप. मजा येते. आम्ही पाहिलाय सगळे हां, episode. तर मी एपिसोड वाईज असं नाही की बाकीचे पॅनल मेंबर कमी होते किंवा काय होते. मे बी अजिबात नाही. त्यावेळेस कंटेस्टंट काहीतरी वेगळे आले असतील किंवा ते कनेक्ट नाही होऊ शकलं कंटेस्टंट. त्या एपिसोडमध्ये कंटेस्टंट, पॅनल मेंबर, माझं सगळ्यांचं ट्युनिंग एवढं भारी जमलं होतं ना. ऑडियन्स मेंबर, अल्टरनेटिव्ह सगळ्यांचं ट्युनिंग भारी जमलं होतं की परफेक्ट एपिसोड म्हणून बाहेर आला. कधीतरी ट्युनिंग कमी जास्त होऊन जातं. बस एवढाच फरक आहे. असं नाही तो एपिसोड भारी नाही निघाला. पण मला तेच वाटतं की आणखी भारी काहीतरी एपिसोड निघेल ज्याच्यामध्ये तो त्याला पण क्रॉस करून जाईल की हां, आत्ता मजा आली भाई. ती गोष्ट. Correct. ओके सो थँक्यू सो मच कपिल दादा. तू Anytime, इतका भाई. वेळ दिला आम्हाला. थँक यू सो मच भाई. माय प्लेजर. म्हणजे थँक यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. मजा नक्की आली असं नाही की आत्ताच केलंय. नक्की पुढे पण कधी 100% परत एकदा घेऊन येऊ आपण मी आणखी जेव्हा थोडा मोठा झालो तर तू वापस मला घे. म्हणजे मी समजेल की मी त्या कपिलपेक्षा हा कपिल थोडा मोठा होता. सो नाही असं काही नाही बरं का ते मुंबई चालले आमची सिरियस नक्की कोणी. थँक्यू सो मच. आणि आमच्याकडे थोडीशी आठवण मिळते तुझ्याकडे. थँक यू सो मच भाई. तुझी आमची आठवण राहील तुझ्याकडे. अरे थँक यू भाई. सो स्वीट ऑफ यू. प्लीज. थँक यू सो मच भाई. थँक यू सो मच. थँक यू मित्रांनो. थँक्यू थँक यू सो सो मच. मच. अरे थँक यू भाई. तू नाव वगैरे टाकले खूप भारी भाई. थँक यू. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची गोष्ट इतरांना प्रेरणा दिली अशी असेल किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयामध्ये सखोल ज्ञान असेल किंवा तुमचा कोणता बिझनेस असेल तर तुम्ही मला खालच्या नंबर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा ईमेल मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि हां, मला खाली कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला. सो भेटूया एक नवीन एपिसोड एक नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी हॅव गुड अँड बाय.